लोचनी सुख झाली हो साजणी साजणी तुझा विठ्ठल बरवा तुझा माधव परवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तुझा विठ्ठल बरवा तुझा माधव परवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आपली बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आपली सर्व सुखाची आकडे बाप रखमा 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 देवी बर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय राम जय राम हरे सत्वर पावक मला भवानी आई रोड का पाहिन तुला सत्वर पावक मला भवानी आई रोड का पाहिन तुला पावक मला भवानी रोड का पाहिन तुला सत्वर पावक मला भवानी रोड का पाहिन तुला रोड का पाहिन तुला भवानी आई रोड का पाहिन तुला रोड का पाहिन तुला भवानी आई रोड का पाहिन तुला रोड का पाहिन तुला रोड का पाहिन तुला सत्वर पावक मला भवानी आई रोड का पाहिन तुला सत्वर पावक मला रोड का पाहिन तुला सत्वर पावक मला भवानी आई रोड का पाहिन तुला सत्वर पावक मला भवानी रोड का पाहिन तुला सासरा माझा गावी गेला तिकडच खप विद्याला गावी गेला चंद्र सोडते त्याला सासू माझी किरकिर करी लवकर न्याय गतीला सासू माझी किरकिर करे लवकर गतीला जाऊ माझी जाच करी बोडकी कर गतीला जाऊ माझी चाचणी बोलकी कर गतीला नंदाचं कारण किरकिर करत खडूच एवढे त्याला त्याचं कारण किरकिर करता भरूच येऊन त्याला दादला मारोणी 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 आहुती देईन मोकळी कर ग मला हे दादला मारून आहुती देईन मोकळे कर ग तुला एका जनार्दनी सगळीच मरू दे एकटीच राहू दे मला एका जनार्दनी सगळीच मरू दे एकटी राहू दे मला एका जनार्दनी सगळीच मरू दे एकटीच राहू दे मला एका जनार्दनी सर्वच मरू दे एकटी राहू दे मला सत्वर पावग मला भवानी आई रोड का पाहिन तुला सत्वर पावग मला भवानी आई रोड का पाहिन तुला सत्वर पावक मला भवानी आई रोड का पाहिन तुला सत्वर पावक मला भवानी आई रोड का पाहिन तुला सत्वर पावग मला भवानी आई रोड का पाहिन तुला मला भवानी आई रोड का पाहिन तुला 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 सत्वर सत्वर पावग सत्वर पावग मला भवानी आई रोड का पाहिन तुला मला भवानी आई रोड का पाहिन तुला सत्वर पावग मला भवानी आई रोड का पाहिन तुला सत्वर पावक मला भवानी आई रोड का पाहिन तुला ओ सत्वर पावक मला भवानी आई रोड का पाहिन तुला हरी 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 जय 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 तारी 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 बसलो बाबा वा 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 विठोबाई रखोमाई विठोबा 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 होपा विठोबा विठोबा विठोबा
खोपाई ढोपाय रखुमाई ढोपाई ढोपा 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 काय हरिभक्तीपरायण माऊली महाराज पिंपरे आणि हरिभक्तीपरायण सत्वर पावग सत्वर पावग मला सत्वर पावग मला सत्वर पावग सत्वर पावग मला सत्वर पावग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला भवानी आई भवानी आई भवानी आई रोडगा वाहीन तुला वाहीन तुला वाहीन तुला भवानी आई रोडगा वाहीन तुला सत्वर पावग मला सत्वर पावग मला सत्वर पावग सत्वर पावग मला हे भवानी
भवानी आई सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। धन्या मिळणमालो तास विठोबाचे झालो प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सवसाठी घेतलेला भंग बेस्ट असतो। अखिलकोट ब्रह्मांड चलत निर्गुण निराकार परमात्माचं स्वरूप सगुण साकार समग्र जगासमोर मांडणारे शांती ब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांचा भारुड प्रकरणातील सेवेसाठी निवडलेला भंग या शब्दामध्येच अर्थ आहे।
जे भावावर अरूढ आहे ते भारूड आहे. काहीतरी एखादा प्रसंग, एखादा संवाद, एखादा अनुवाद घेऊन जगहितार्थ केलेली मांडणी नाथबाबा या भागामध्ये स्पष्टपणे सांगतात. संसारिक असणारा जीव आहे, त्यागी व्यक्तिमत्व नाहीये, तपश्चर्या करणारं व्यक्तिमत्व नाहीये, साधनिक व्यक्तिमत्व आहे, साधनाने सुख आहेत त्याची. मृत्यू लोकातील आहे, संसारिक असल्यामुळे काही बंधनं कार्याने त्याला येतात, पण ही सगळी बंधनं त्यागायची ताकद एखादा व्यक्ती परमात्म्याचा कृपांकित असल्याशिवाय होत नाही. बंधनं तोडायची ताकद ज्याच्यात असावी त्यांना योगी म्हणावे. माऊली फार गोड सांगतात, योगी आहे तोही करीती परी कर्मे तिरण बंदी जती, जे सांडिले आहे संगती अहम भावाची. ज्याला स्वत्वाची जाणीवच नाहीये, अहम ही भावनाच नाहीये, तो योगी आहे. आणि जो योगी आहे त्याला कर्माचं बंधन नाहीच आहे, कारण त्यांचं कर्मच आहे. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. आणि हे सामर्थ्य असल्यामुळे त्यांना जन्ममृत्यू नाहीये. पण आमची जी अवस्था आहे, अदृश्यबलाने अनुसंततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके, आम्ही मृत्यू लोकात जन्माला आलेली मंडळी, जी परमात्म्याच्या जवळ जायची ताकद आम्हाला मिळत नाही, ती नेमकं कशामुळे मिळत नाही आणि नेमकं काय केलं म्हणजे मिळेल याचं वर्णन अभंगात आहे. संसारिक आहे. आता कधी कधी काय होतं, भगवान बनेश्वराच्या कृपेनं असणारं हे बनसारोळा, पण शिवाची ताकद पूर्णंकित करायची म्हटलं की शक्तीची ताकद सुद्धा लागतेच आहे की नाही. बनेश्वराला भजल्यानंतर आई पद्मावतीकडे यावं, तिच्या चरणावर मस्तक ठेवावं आणि तिला सांगावं, आम्ही जे त्याला सांगितलंय हे त्याच्यापर्यंत पोहोचवायचं काम तुझं, हो की नाही. कारण आम्हाला सांगता येईल न सांगता येईल, आमचा आधी टाळ्या वाजव वाटल्या तर वाजवीत जा, कळलं तर वाजवत जा ना. तुम्हाला कळतंय हे मलाही कळलं ना, तेच म्हणते मी, तुम्हाला कळतंय हे मला कळू द्या, सामर्थ्याने टाळी वाजवा, विनंती आहे. वाटलं ना, पटलं ना, वाट बघू नका शेजारच्याची, कवा ती वाजवल पुन्हा मी वाजवतो, नाही. आनंद, फील द मुवमेंट, प्रत्येक क्षण जगा. माझ्या आनंदानं सांगतो तुम्हाला, हे तुमचं माहेर आहे. जगाच्या मालकाचं दार म्हणजे कीर्तनाची जागा, म्हणजे जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. कीर्तन चांग, कीर्तन चांग होयांग हरी रूप. ज्या क्षणी कीर्तन चालू झालं जगाचा मालक की तो उपस्थिती नोंदवतो, अशी संतांची वाच्यता आहे. त्याच्यामुळे अर्थात ती सत्य असावी. पण जगाच्या मालकाच्या दारात बसलात म्हणजे माहेरात बसलात. माहेर म्हणजे स्वातंत्र्य, सासर म्हणजे पारतंत्र्य, है की नाही. माहेरी 9 वाजेपर्यंत जरी झोपलात तरी माय म्हणते, माय झोपू दे, जिथं उठावंच लागतंय हिथं तरी झोप होती, माय म्हणते. तुम्ही सासरी झोपा बरं, दिवस उजळायच्या नंतर थोडा जरी उशीर झाला तरी लगेच सासू म्हणते, मला तर पटलीच नव्हती, ह्यालाच लय वाट लागली होती, ह्यालाच करून आणली, मी नगच म्हणत होते हे असलं. म्हणतात ना, तर काय करावं त्याला. खरंय ते खरंय, स्वातंत्र्य आणि पारतंत्र्यामध्ये फरक आहे. अगदी तसं संत सांगतात, वाळवंट आमचं स्वातंत्र्य आणि हे संसारिक उदरनिर्वाह आमचं पारतंत्र्य. अख्ख्या जीवाला कंटाळून जेव्हा आम्ही पंढरीची वारी करून वाळवंटात येतो ते आमचं माहेर आहे. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. जिथे आम्हाला काहीच चिंता न करता सांगायचं सामर्थ्य मिळालं ते आमचं माहेर आहे. जनाई सांगते बरं का माझ्यासाठी, ग बाई बाई जाते ग माहिरा ग बाई, जाते ग माहिरा ग बाई, जाते ग माहिरा बाई बाई जाते ग माहिरा बाई बाई, जाते ग माहिरा ग बाई 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 बाई. कोणतं मूळचं घर? जे म्हणवते चराचर तेव्हा होते पंढरपुर, जे म्हणवते चराचर तेव्हा होते पंढरपुर. जे म्हणवते चराचर तेव्हा होते पंढरपुर, जे म्हणवते चराचर तेव्हा होते पंढरपुर. आधी रचिली पंढरी मग पै कोठाना घरी, आधी रचिली पंढरी पंढरी मग पै कोठाना घरी. आज चंद्रभागा
श्रीमती रायसी चंद्रभागा श्रीमती रायसी चंद्रभागा श्रीमती रायसी चंद्रभागा श्रीमती रायसी चंद्रभागा श्रीमती रायसी चंद्रभागा श्रीमती रायसी चंद्रभागा ऐसे श्रीमती रे ऐसी चंद्रभागा श्रीमती रायसी ऐसी चंद्रभागा श्रीमती रे ऐसी चंद्रभागा ऐसा विठेवर देव कोठी ऐसा विठेवर देव मृत्युलोकी एक नगरा त्याचे नाव पंढरपूर मृत्युलोकी एक नगरा त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकाशी मोकाशी मतलब मालक तेथील मोकाशी उभासी विठेवर तेथील मोकाशी उभासी विठेवर तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा 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 दिनाचा सोयरा दिनाचा सोयरा तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा 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 न्या मजत तेतवरी कुठं न्या माझ्या मुळच्या घडाटा माझ्या मुळच्या घडाटा 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 माझ्या मुळच्या 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 घराला 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 गबाई 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 काहीच कळत नाही माझंच मला कळेना झालंय गबाई जाते ग माहेराला गबाई जाते ग माहेराला गबाई बाई 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 जाते ग जाते ग जाते ग बाय 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 जाते ग माहेराला बाय 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 जाते ग माहेराला बाय 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 जाते ग माहेराला जाते ग माहेराला जाते ग माहेराला जाते ग 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 माहेराला झालं माहेराला महाराज बरं का गबाई जाते ग माहेराला कोणतं माहेर आहे माझ्यासाठी हे ग विठाबाई नाहीच वर्णन आहे माझे पंढरीचे आई एक विठाबाई माझे पंढरीचे आई विठाबाई माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा एक विठाबाई 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 देवा जिथं मी स्थिरावते ना ते माझं माहेर जिथे उभा राहावं आणि मला चारही मुक्त्या साधायची गरज पडू नये देवाची हे माऊलींचं वर्णन वेगळं आहे बरं का भगवंताच्या दारात उभा राहिल्यावर चार मुक्त्या साधतात असं नाहीये वर्णन ते म्हणतात भगवंताच्या दारात क्षणभर स्थिर उभे राहा उभा याचा अर्थ दोन पायावर उभा असं नाही सावध उभा याचा अर्थ विश्वास आहे स्थिर स्टेबॅलिटी म्हणजे मंथोनी नवनीता तैसे घे अनंता माया व्यर्थ कथा सांगली जिथे जगाच्या मालकाच्या दारात जावं आणि मी त्याला सामर्थ्याने सांगावं घालोन या भार राहिलो निश्चिंती निर्विले संत विठोबास तेव्हा कुठं ते माझं माहेर
तसं आई बापावर विश्वास आहे ना, काही झालं सगळे साथ सोडतील पण हे सोडणार. तसा विठेवरच्या मालकावर विश्वास आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. सगळं काही होतोस ना विठ्ठला. माऊली म्हणतात तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षिता आपदी मोते. गुरु बंधू माय बाप सगळं काही तूच आहेस. कुलदैवत इष्टदेवता सगळं काही तूच आहेस. कारण मला माहित आहे अवतार कुठलाही असू दे तो तूच आहेस जो माझ्या रक्षणासाठी सामर्थ्याने माझ्या संकटामध्ये उभा राहतोयस. ज्ञात आहे मला माहित आहे. साधा वया भक्ती का नाही लाज धरीत. माझा विठेवरचा मालक काही झालं स्वतःचं भक्ताच्या रक्षणाचं वचन कधी विसरत नाही. पितामहा भीष्माने वचन दिलं कृष्णाला, काही झालं देवा तू शस्त्र उचलायचा नाही, उपदेश करायचं काम करायचं, शस्त्राला हातही लावायचा नाही, हा नियम पाळ तर उभा राहा त्या अर्जुनाच्या पाठीशी. भगवंताने सांगावं पितामह काही झालं शस्त्र उचलणार नाही. अर्जुनाच्या रथाचा पाय गेला, बाणावर बाण अर्जुनाला कवरवांनी मारला, देवाला सहन झालं नाही, भक्तावर अन्याय झाला. देवानं सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्माने विचारलं देव आहेस ना रे, परमात्मा असून वचन मोडलं. भगवंताने सांगावं स्वतःचं वचन मोडेल पण डोळ्या देखत भक्तावर झाला अन्याय कधी सहन करणार नाही. हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं सगळ्यात मोठं वचन आहे. भक्ता राखे पायाशी दुर्जनाशी. एवढा जर सामर्थ्यवंत माझा मालक आहे, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे. पाहिजे तर मिळणार आहे ना, पण कुठं मिळणार आहे? तिच्या दारात जिथे सामर्थ्याने आम्हाला स्थिरावायची. मग एक सासरवाशीन बाई आहे बिचारी, नदीवर धुणं धुवायला गेली. हातानं घरचं तोंडानं गावचं धुणं धुत होती. आपलं धुणं धुत होती. हो धुणं धुत होती आणि धुणं धुता 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 रडायला लागली. शेजारी दुसरी एक बसली होती धुणं धुवायला, गावातलीच होती. काय झालं ग म्हणे माय रडायला. काय सांगू म्हणली तू, काय 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 सांगू म्हटली, काय काय कसं सांगू. ती म्हणली सांग तोंडानं. कशी सांगते आता, सांग बाई एवढं रडायला काय झालं. काही नाही म्हटली फार त्रास आहे म्हटली. काय झालं. आई बापाने मोठं घर म्हणून लग्न करून दिलं. काही नाही म्हटली मोठं घर पोकळ वासा पुढचं तुम्हाला माहित आहे महाराज. कशाला उगीच नको बाई फारच त्रास आहे. काय झालं म्हणे. काय म्हणे काय तो सासरा, काय ती सासू, काय ती नणंद, काय ती जाऊ, सगळ्यांनी त्रास दिला. सगळ्यांनी त्रास द्यायचा पांग फेडून घेतले. सगळं सहन केलं असतं. सगळं सगळं एका पायावर सहन केलं असतं. फक्त ही दलिंदर नीट पाहिजे होता. कुठला वाला कळतंय की तुम्हाला महाराज. कुठला वाला बनसराळ्याच्या माय मावल्या, जी साखरपुड्यापासून लग्नापर्यंत भलते फोन करायचा. जो त्या फोनवर म्हणायचा तुझं तोंड बघितल्याशिवाय दिवस जात नाही, आता तो म्हणतोय तुझं तोंड बघितलं की दिवस नीट जात नाही. हा असा पराकाष्ठेचा बदल ज्याने केला त्या येड्यामुळं फसला. लई स्वप्न दाखवली पण काही पूर्ण करायचा भरोसा नाही. सगळ्यात वाटोळ जास्त केलं ते माझ्या नवऱ्याने केलं, मालकाने. आणि हे मी नाही म्हणत, ज्ञानोबाराय म्हणतात जरी सख्याचा जिव्हाळा बाय सासरवास असा आहे. बाईला जर सासरवास सहन करायचा असेल ना, बाई सगळं सहन करते, काही लागत नाही. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदीनं हिंडवावं, अख्ख्या जगाने त्रास द्यावा, फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या, विश्वास आहे माझा तुझ्यावर. बाई सगळी संकट एका पायावर सहन करते, नवरा फक्त साथ देणारा भेटला पाहिजे. तुम्ही वाजवा टाळ्या, वाजवा, तुम्ही वाजवा, तुमच्यासाठी गरजेचं आहे ते. कवा तरी आमचं बी कौतुक खरंच अंदाज आहे की नाही. खरं की नाही. जर तुम्ही मरू द्या, खरं आहे की नाही. माय मावल्या खरं आहे की नाही ग. आयुष्यात कोण चांगला हवं म्हणजे संसार सुखाचा होतो. अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं पेटल्यावर येईल मला अक्कल, पेटूस तर सांगा. खरं की नाही. तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का, माझा अनुभव आहे तुम्हाला. तुम्ही संसार करताय की ग, खरं सांगा. संसारात कोण शाणा लागतो, नवरा लागतो, मालक शाणा लागतो. परमार्थाचं तसंच आहे दादा. जसा संसारात मालक शाणा असला की बाई कुठल्या संकटाची भीती बाळगत नाही, तसा आम्हा वैष्णवाचा मालक शाणा असल्यामुळे आम्हाला कुठल्या सासरवासाचं काही वाटत नाही. कारण आमचा विठेवरचा मालक सगळी नाती एवढ्या सामर्थ्याने सांभाळतो की किती संकट पायाशी आली तरी आम्हाला माहित आहे त्या संकटावर पाय देऊन आम्ही सामर्थ्याने उभा राहू शकतो. एवढी ताकद आमच्या नामात. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. कस काय सोपं झालं. शहाणा तो धनी घेतो येथे. माझा मालक फार शहाणा आहे. धनी म्हणजे मालक फार सामर्थ्यवंत आहे. त्याच्यामुळे मला काही सासरवास होत, पण आम्हाला जे संतांना होत नाहीये, कारण ते त्रासाला त्रास
समजतच नाहीये. एवढी ताकद आहे त्यांच्यात, त्यांना तोंड द्यायची. पण आपल्याला सासरवास फक्त बायकांना आहे का या कलियुगात? आपल्या सगळ्यांना आहे. आता हा जो सासरवास सांगितलाय तो सासरवास सगळ्यांसाठी आहे. रडतीये बाई, शेजारची बाई म्हणली बाई जाऊ दे मरू दे आता, नशीब आहे. नशिबाला कोण बदलतं का? लल्लाटी जे लिहिले न पुसे का काही केले, जे लिहिलंय ते बाई करावंच लागणार आहे. 5व्याच दिवशी सटवी माथ्यावर आयुष्य लिहिते, मृत्यू सुद्धा कितव्या दिवशी लिहिते? 5व्याच दिवशी. म्हणून जुन्या बायका 5व्या दिवशी दिवस रात्र दिवा चालू ठेवायच्या बाळंतीन बाईजवळ. त्याला सटवीची पूजा म्हणली जायचं. सटवीची ये राती जेविना विसंबीये वाती, तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहायचा. माऊलींचं वर्णन आहे, हे ठरलेलं आहे. तो भगवंताचा निर्णय आहे, ते व्हावंच लागणार आहे. 5व्याच दिवशी सटवी लिहिते, बरोबर आहे की नाही? म्हणून जुन्या बायका 5-6 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या. येड्या नव्हत्या त्या, आमच्यासारखे लय शहाणे. आम्ही लेकरू जन्माला की 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकतो, बेबी इज कम, ओके, लाईक सबस्क्राईब अँड शेअर. आम्हाला धीर दम असं काही नाहीच आहे महाराज. आणि कलियुग आहे ना आपल्या सहित सगळ्यांसहित, हे जग आहे ना प्रेझेंटेशनवर आहे, कल्पनेवर आहे. हे पुढे सांगेलच मी तुम्हाला, विषय येईलच तो. आपल्याकडे खरं खोटं असं काही नाही आहे. ज्याची क्वांटिटी जास्त आहे ते खरं आहे, ते क्वालिटी वगैरे अशी काही मान्यता देत नाही या विषयाकडे. मग काय त्रास होतोय तिला. शेजारीन सांगते बाई एवढं मात्र खरं की जे लिहिलंय ते बदलता येत नाही, पण त्रास कमी करू शकतो. कसं करायचं? कशाला म्हटलं एवढे सगळे त्रास देतात, तुझं काय म्हणणं आहे? काही नाही म्हणलं, आता सहन होत नाही, लई केलं, आता नाही, आता बादली बी नदीत आणि मी बी नदीत, आता काय ताकद राहिली नाही घरी जायची. ती म्हणली असं नसतं, आत्महत्येसारखं महापातक दुसरं नाही असं मी कुठल्या तरी कीर्तनात ऐकलं. अशी ती बाई म्हटली. सगळ्यात मोठं पाप कुठलं असेल तर कुठलं? आत्महत्या. सगळ्यात मोठं महापातक आत्महत्या. कशाला जीवाला घाबरायचं? नाही महाराज, जोपर्यंत जगाचा मालक पाठीवर आहे आपलं काही होणार नाही. आणि जरी काही झालं तरी त्याचा त्रास होण्याच्यासाठी नामचिंतन आहेच की नको. आत्महत्येसारखं महापातक नको. मग काय करायचं तूच सांग ना. जिवंतपणी तर हे सहन होत नाही, मरायचं तू नको म्हणतेस, मग मी काय करू? अगं सासरवाशी नाही, आई बापाकडे जायची हिंमत नाही. अगं कसा बसा रुपये जमा करून ह्याच्या पदरात टाकलं. अगं इतकी वाईट अवस्था. आता बापाकडे जर अशी गेले तर बाप जिवंतपणी मरेल ग. अशा यातना आई बापाला देण्यापेक्षा आपणच मेलेलं बरं की. अगं जगताही येईना मरताही येईना असा सासरवास जीवाला झाला, सांगताही येईना आणि राहू नाही इतका त्रास जीवाला होतोय. नको बाई, तू म्हणतेस ते असू दे महापातक, पण मेल्यावर काय करायचंय? इथला तरी जीव जाऊ दे, तिथलं भोगता येईल पुन्हा. बाई म्हटली नाही बाई असं करावं. कशाला मरतेस? तू नको मरू. कान घ्या इकडं, तुला सांगते. कान घ्या, मनसरवळ्याच्या बाया कान घ्या इकडं. हा कान घ्या इकडं, ह्यांना नाही ऐकू आलं पाहिजे, तुम्ही कान घ्या इकडं. कशाला सांगायचं म्हणले, एवढं कशाला त्रास करून घ्यायचा? तू कशाला मरतस? काय करू म्हणले? तू नको. मग काय करू? त्यांना मार. तू कशाला मरती? जे तुला त्रास देते त्यांना मार ना कडकडून. ते म्हणले माय, आणि मारायचं काय सोपं आहे का बाई? आणि मी मारलं बी असतं, पण मेल्यानंतर मी काय सुटणार आहे का? त्यांना मी मारण आणि माझं पहिली माझी ववी ग येरवाड्याच्या जलात ग. पुन्हा कशाचा संसार आणि कशाचा परमार्थ? नको बाई म्हणली, असं कुठं काही बी शिकवतात का? ती म्हणली मार म्हणजे तसं मार नाही ग. अगं काय सांगू तुला, त्या बनसरवळ्याच्या बनेश्वराच्या कृपेनं चाललेलं ते गाव, तिथंच आई पद्मावतीचं मंदिर आहे. फार सुंदर जीर्णोद्धार केला. अगं कल्चरही केला. अगं 5-6 वर्ष झाली. सुंदर असं देवाचं मंदिर त्या गावात आहे. त्या पद्मावती देवीची स्वयंमूर्ती आहे. तिथं जाऊन सांग तिला सांग मला असा असा त्रास होतोय. फार ताकद आहे तिच्यात. अगं आई येते, बाप एखाद्या वेळेस निष्ठूर वागेल, पण माय पदरात गेल्याशिवाय राहत नाही. सांग त्या पद्मावतीला तुझं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. तिच्या पदरात टाक. तिला मागणं सत्वर पावगम मला भवानी आई रोडगा पाहिन तुला. सत्वर पावगम अगं सत्वर पावगम मला भवानी आई रोडगा पाहिन तुला. सत्वर पावगम मला भवानी आई रोडगा पाहिन तुला. अगं रोडगा पाहिन तुला भवानी आई रोडगा पाहिन तुला. मला भवानी आई रोडगा पाहिन तुला. सत्वर पावगम मला भवानी आई रोडगा पाहिन तुला. सत्वर पावगम मला भवानी आई रोडगा पाहिन तुला. सत्वर पावगम मला भवानी आई रोडगा पाहिन तुला. मग ती सासरवाशीनबाई आई पद्मावतीच्या चरणामध्ये आली. हे बघा, सामर्थ्याने पद्मावतीच्या चारित्र्याचा किंवा चरित्राचा विचार केला तर
शक्तिपीठ आपण मानतो. ही शक्तिपीठ म्हणजे दक्ष प्रजापती यज्ञ करू गेला, शिरच्छेद झाला तयाचा की ज्या वेळेस भगवान शिवाला कुठलीही विचारपत्रिका किंवा कुठलीही निमंत्रण पत्रिका न पाठवता सगळ्यात मोठा महायज्ञ दक्षाने चालू केला. आपल्या नवऱ्याचा अपमान झाला या इच्छेनं आई सती माता स्वतःला स्वतःच्या अग्नीमध्ये जाळून घेतात. त्यावेळेस भगवान शिवाने तांडव करावं आणि भगवान शिवाने जेव्हा आई सती मातेला आपल्या छायेमध्ये आपल्या करांमध्ये घेऊन निघावं तेव्हा जिथं जिथं आई सती मातेची अवयवाची पडताळणी झाली किंवा जिथे जिथे अवयव सांडली गेली तिथे तिथे एक नवीन शक्तिपीठ उभा झालं. तशी आपण 3.5 पीठ मानतो पण अनेक शक्तिपीठ आहेत. आता प्रत्येक कोण 108 कोण 112 असं प्रत्येक पुराणांमध्ये वेगवेगळं वर्णन आहे शक्तिपीठांचं. तर त्या शक्तिपीठांमध्ये जिथे कुठं केस पडली तिथं केशायनी माता निर्माण झाली, काश्या माता निर्माण झाली. मग जिथं पद म्हणजे चरणाचं पडावं, जिथे पाय पडावे तिथे पद्मावती देवी असं ते स्थानापन्न आहे. म्हणजे जिथं सती मातेचे पद पडले, पाय पडले तो अवतार म्हणजे पद्मावतीचा. आणि तुम्ही जरा विचार करा बनसरोळेकर, देवाच्या किंवा देवीच्या पायाजवळ गेल्याशिवाय पर्याय स्थिरावायचंय कुठं? अर्जुन बसले कुठे होते? पायाजवळ. दुर्योधन बसला कुठे होते? अर्जुन भगवंत मिळाला कोणाला? अर्जुनाला. संत काय सांगतात? माझे चित्त तुझे पायाशी ना. म्हणजे विचार करा, आपल्या गावात त्या शक्तिपीठाचं स्थानापन्न आहे जिथे मस्तक ठेवावं आणि प्रत्येकाची वृद्धिंगता व्हावी एवढी ताकद आहे ती पद्मावती देवी. चरणच आपल्यापाशी, त्यामुळे चिंता करायचं का? मिठी पडली, अगदी सामर्थ्याने मिठी द्यायची चरणाला, विषय संपला ना दादा. मग काय, अशी जगाची मालकीन. कारण देवाने ऐकावं ना ऐकावं, आम्ही रखमाईला सांगावं. देव काय ऐकतो नाही ऐकतो आमचं कंटाळून कंटाळून झालं. मग आता आम्ही विनवणी करतो. महाराज सांगतात, राही रखमाबाई तुम्हाई बुत्यात या, राही रखमाबाई तुम्हाई बुत्यात या तया, से हलवूनी जागे करा देवराया, से हलवूनी जागे करा देवराया, से हलवूनी जागे करा देवराया. राही रखमाबाई तुम्हारे बुत्या गया, राही रखमाबाई तुम्हारे बुत्या गया, जागे करा देवराया, जागे करा देवराया. अधिकार आहे तुमचा. पाय लक्ष्मीचे हाती दिसी यावे काकुलती, वेगळ्या नावात हरी मज दिनाचे उद्धरी, वेगळ्या नावात हरी नावात हरी, वेगळ्या नावात हरी नावात हरी. तुम्ही आणू शकता, तुम्ही मिळवून देऊ शकता म्हणून तुमच्या चरणावर मस्तक. मग बनेश्वर मिळवायचा असेल तर आई पद्मावती चरणावर मस्तक ठेवावं लागेल. कारण शिवाच्या पत्नी आहेत ना त्या, त्यांना सांगावं लागतील आई शक्ती माता पोचवा जगाच्या मालकापर्यंत निरोप. सांगा त्यांना गरज आहे आमच्या संसारिकाला तुमच्या कृपांकिताची, गरज आहे आम्हाला तुमच्या आशीर्वादाची. शक्यच नाही हो त्याच्याशिवाय. मी तर म्हणते देवाचा आशीर्वाद असल्याशिवाय देव सुद्धा आवडत नाही. देव आवडायला सुद्धा देवाचा आशीर्वादच लागतो. बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली उगच कसा देव आवडेल. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला, गेलो नाही, गेलो नाही नाही तुला येऊ दिलं नाही, गेलो नाही काय तुला काम आहे असं नाही. देवाने कामात गुंतवलं, सांगितलं अजून तुझा भाग आला नाही. काही माणसं म्हणतात गेलतो मजा बघून आलो, काही म्हणले बसलो होतो जरा वेळ पटलं नाही मधनं झालं, काही म्हणले शेवटपर्यंत बसलो कळलंच नाही. चुकच नाही तुमच्या, तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्ममंडपात तुमचं मन रमत नाही, सुखावत किंवा स्थिरावत नाही. खरंच मायबाप आपला दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करू देत नाही. सगळ्यात मोठी सत्यता आहे. नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावया, तुका म्हणे नाड पाप ठाके हिता आड. माणसं सहज विचारतात ताई पाप पाप म्हणजे काय असतं. येड्या, स्वतःच चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असतं.
अजून कसलं पाप पाहिजे सांगा. म्हणून तर आम्ही म्हणलो गोमटे ते करा माझे बार ओझे. आमचं चांगलं आम्हाला कळत असतं तर आम्ही कशाला बोंबलत संसार केला असता, है की नाही. आम्हाला आमचं चांगलं कळत म्हणून आम्ही म्हणतो आमचं चांगलं आमच्यापेक्षा चांगलं तुम्हाला कळतंय, मग आमचं जे चांगलं आहे ते तुम्ही करा. ते आमच्यासाठी आम्हाला वाईट वाटलं तरी ते आमच्यासाठी चांगलं. पण आजकाल आहे ना देवाला नाकारतायत माणसं. याच्यात म्हणजे मला कधी कधी कीव येते त्यांच्या बुद्धिमत्तेशी. अरे किती कनिष्ठता म्हणावी स्वतःचं अस्तित्व मोठं करायला किंवा स्वतःचं अस्तित्व मोठं आहे हे सांगायला. आजकालची माणसं देवाला आणि संतांनाही कलंकित करायला मागे पुढे बघत नाही. ज्ञानोबाने भिंत चालवलीच का, तुकोबांचा गाथा तरलाच का, नातांच्या घरी 36 वर्ष परमात्म्याने कावडीनं पाणी वाहिलंच का, रेड्यामुखी वेद बोललाच का, तुकोबांचं वैकुंठ गमन झालंच का. आपल्यासारख्यांची पात्रता नाहीये रे कळण्याची. सामर्थ्याने मला कधीतरी नवल वाटतं. कसा विचार करताय, काय तर्क वितर्क लावताय. ज्ञानोबाने भिंत चालवली, तुकोबांनी गाथा तरवला, रेड्यामुखी वेद बोलवला गेला, संतांची कामं जगाच्या मालकानं केली. हा चमत्कार नाहीये, हे संतांच्या तपश्चर्याचं फळ आहे, ज्याला परमात्म्याची कृपा म्हणायचं. आणि जेव्हा कृपा होते तेव्हा अशक्य शक्य व्हायला कमी नाही पडत. जेव्हा त्याग असतो ना तेव्हा व्यक्ती वाचस्पती होतो. संत सांगतात ते खरं होतं कारण त्यांच्या आयुष्यात तेवढा त्याग, त्यांनी तेवढं सहन केलं, त्यांनी तेवढं परमात्म्याला समर्पित केलं. देहाचं बंधनच नाहीये त्यांना, आत्म्याशी परमात्मा संलग्न आहे. त्यामुळे शरीर आलं काय आणि गेलं काय फरक नाही पडत आहे त्यांना. पण आम्ही जी माणसं आहेत, आम्ही माणसं मात्र संसारिक आहेत. आम्ही मात्र सासऱ्याच्या आश्रयाखाली बसलोय. सगळ्यात त्रास देतो तो आमचा सासरा आहे, त्याच्या आश्रयाखाली आहोत आम्ही. कुठला सासरा गम आहे आता हिनं लाईनीनं सांगायला देवीला चालू केलं. बाई सगळ्यात पहिला त्रास देतो तो सासरा, त्याचं नाव आहे दंभ. कुठल्या सासऱ्याचं नाव काय त्या दंभ. दंभ नावाचा सासरा आहे. माऊली फार गोड सांगतात. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. जिथे शुद्ध अंतकरण नाहीये, पवित्र नजर नाहीये, तिथे कितीही परमार्थ केला तरी तो कल्पना आहे, त्यात सत्यता. म्हणजे माऊलींचं वर्णन असं नाहीये की योग करू नये, करा. पण आपलं कसं आहे, आसोनी जमणार आहे का आपल्याला. योगी व्हायचं म्हणजे समाधी लावावी लागते. समाधी लावायची म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत करावी लागते. कुंडलिनी शक्ती जागृत करायची म्हणजे शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे. 3.5 वेळे गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देठापासनं षडशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाला समाधी लागते. हे कळल्यावर लावा, कळलं की लावू आपण. कळलं तरी लावायला ताकद फार. कळणं सोपं आहे, वळणं अवघड आहे. कळत नाही असं कुणी नाही जगात. सगळ्याला सगळं कळतं. माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला कळतं. कळत कसं नाही. एखाद्यानं सकाळी मांसाहार केला, दुपारी चल मन बारा त्याला पंढरपूरला येईल का. सकाळी मांसाहार केलेला व्यक्ती दुपारी विठ्ठलाच्या मंदिरात येईल का. का नाही येणार. आज नाही आज चुकीचं खाल्लंय, उद्या जा, उद्या पवित्र होतो तू. आणि हे काय लॉजिक आहे परमार्थाचं. सोमवार गुरुवार खायचं नाही, बाकी दान खाऊन हाणायचं, तेवढं कशाला सोडायचं. तेव्हा बी खायचंच की. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो आणि बाकीचे डोळे झाकतो, तू खामी बघत नाही, तू खामी बघत नाही, तू खामी बघत नाही, असं करतो. उगा दिखावा केला हो. दंभ धर्म कसा आहे हा. दंभ धर्म निस्ता दिखावा. लोक आम्हाला ज्ञान शिकवतात. एखाद्याच्या स्वाप्यावर बसावं ते आम्हाला म्हणतात ताई आपण खात नाही जास्त आपण खात नाही जास्त, कधीतरी आपण पित नाही जास्त कधीतरी. पण आपल्याला दिखावा आवडत नाही. आपणही माळ घातली असते पण आपल्याला दिखावा आवडत नाही. आपली मनाची माळ. कसली म्हणजे तुझ्या मनावरची. मनाची म्हणजे मनावरची. करू वाटलं तर, नाही करू वाटलं तर. मनाची माळ आहे. आपल्याला दिखावा जमत नाही, आपल्याला तसला भामटेपणा जमत नाही. काय लोका माळ केल्यास तरी खरं, गळ्यात माळून पोटात का. आपली मनाची माळ आहे. म्हणजे मी भामटी. म्हणजे आम्ही माळा घालून फिरतो, आम्ही वाऱ्या करतो, आम्ही नालायकच की. आमची वरची आहे, तुझी मनाची आहे. तू पवित्र, आम्ही
पवित्र लोक ज्ञान शिकवतात हो महाराज लोकाला लय आयटीत सांगतात मनाची माळ आहे मनाची. अरे कशी असती मनाची दादा? अरे गळ्यात तुळशीची माळ असावी, कपाळाला गंध असावा, दारात तुळस असावी, देवघरात विठेवरचा मालक असावा. अरे राक्षस जरी दारात आला वैष्णवाच्या तरी त्यानं दुर्बुद्धी दारात सोडून घरात सद्बुद्धीनेच प्रवेश करावा एवढी ताकद वैष्णवात आहे. त्यालाही वाटावं ज्याच्या घरात चाललोय ते येडं नाही, आणि ते जरी येडं असलं त्याचा बाप लय शहाणा आहे. अरे त्याला त्रास दिला तर ते माफ करील पण त्याचा बाप आपल्याला माफ करणार कळेल ना त्याला. त्याचा मालक लय शहाणा आहे. काय हरकत आहे मी वैष्णव आहे सांगायला? काय हरकत आहे मी हिंदू आहे सांगायला? कशाला लाजताय? हा घाल माळ. वैभव लागतं रे त्याला, पुण्य लागतं, सामर्थ्य लागतं, पावित्रता लागते. उगाच कुणाच्याही गळ्यात माळ पडत नाही. भाग्य फार लागतं. टाळ्या कोण वाजवतोय? हेच तर कलियुग आहे. दंभ धर्म महाराज ती तुम्ही जे कलियुग म्हणता ती हीच आहे. लय अवघड दादा, नवल वाटतं मला लोकांचं. लोक स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनसाठी, स्वतःच्या समाधानासाठी कुणालाही नाव ठेवायला तयार आहेत. कुणालाही. ज्यांना काही ज्ञान नाही, बरं मी ज्ञानाचं मरू द्या, ज्ञान आपल्यालाही नाहीच आहे, पण ज्यांना थोडीफार माहिती नाहीये ती माणसं वारकरी संप्रदायाला म्हणतात काय खरं राहिलंय. अरे खरं राहिलं नाही असं नाही, तुम्ही खरं स्वीकारायला तयार नाही आहात. त्यात सगळं खरंच आहे पण तुम्ही स्वीकारत नाही. तुम्ही जो करताय तो खोटेपणाच आहे. मग तो परमार्थ योग याग विधी येणे नोहे, तो काही सिद्धीला जाणार नाही. असत्य नको, सत्य. आणि मला माहित असावं सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, बाकी सगळं जगत वास आहे, इमॅजिनेशन आहे, कल्पना आहे. पण हे कलियुग आहे. चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात ही माणसं कल्पनेतच जगतात. ही ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे की खोटं? इथे 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवते. ती क्वांटिटी तुम्हाला सोपं करून सांगते, नीट ऐका. कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचा? कुठला हिंदू धर्माचा ग्रंथ? सनातन धर्म? नाही. तरी सुद्धा 90% महाराष्ट्र, 90% महाराष्ट्र, कीर्तनकारापासून व्यापाऱ्यापर्यंत, शेतकऱ्यापासून राजकारण्यापर्यंत सगळी माणसं दिवाळीला मोती साबण का? कल्पना, ऍडव्हर्टाइजमेंट, क्वांटिटी जास्त आहे ना. दिवाळीच्या 2 महिने आधीपासून ऍडव्हर्टाइज लागते. उठा उठा दिवाळी आली, मोती सणाची वेळ झाली. दिवाळी त्रेतायुगापासून आहे रे. आम्ही म्हणजे माणसं बघा ना, आम्ही तत्व वगैरे लावत नाही जिथं लावायला पाहिजे. वापरू नये किंवा वापरावा असं काही माझा भेद नाहीये. मी तुम्हाला उदाहरण सांगते की अशी आपली परिस्थिती. लोक आहे ती ही तर अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. कळलं त्याला, कळलं महाराज. आमचं लय अवघड आहे. भामट्यावर आहे पण संतावर. आणि पुन्हा म्हणायचं परमार्थ असं. अरे तू कुठं गेला ती बघ ना. तू जिथे गेला तो परमार्थ आहे का हे बघ. जयाचे आहे का धड नाही, तयासी पवित्र पुससी काही. तुला योग्य गुरु मिळत नाही हे सुद्धा तुझ्या पापाचंच लक्षण आहे की तुला परमार्थ खरा सापडत. तू ज्याला मानतो तीच येडा, मग तुला काय खरं खोटं कळायचंय? है की नाही? तू ज्याला मानतो याच्यावरून तुझी पात्रता कळते की नेमकं तू कुठल्या बुद्धिमत्तेचा आहे. कळतं की नाही? पण विनंती आहे, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान आणि तया कैची कीर्तन घडेल ना. आम्ही ज्याचं गुरुच असत्याची लागवड करून घेणार आहे त्याला कीर्तन काय, संकीर्तन काय, परमार्थ काय आणि चिंतन काय फळ मिळणार? कारण सासराच दंभ आहे ना याचा. हा ज्याच्या आश्रयाखाली आहे. सासरा म्हणजे घराचा मालक झाला की नाही? तुम्हाला अभंग कळतोय ना? सासरा म्हणजे कोण झाला? घराचा मुख्य झाला की नाही? मुख्य आता नाही राहिला पण असं पहिल्या काळात महाराज बरं का. सासरा घराचा कोण असायचा? मुख्य असायचा, मुख्य अधिकारी असायचा. पैशाचा व्यवहार त्याच्या हातात. कामं कशी करायची, कुठली करायची, कुणाच्या हातात? सासऱ्याच्या हातात. मग सासरा म्हणजे झाला मालक. आता ज्याचा मालकच दंभ त्याला काय परमार्थ गोड लागणार? मग आमचा मालक जाई न गे माय भेटे न माहेरा. आमचा मालक इतका शहाणा आहे सर्व सुकृताचे भेटलो मला.
सामर्थ्याने भेटलं. मालक चुकू देऊ ना. देव नाही भेटला तरी काही हरकत नाही, भलता देव भेटाय नको तर असलंही होतो. आमचं लय अवघड आहे. 10 दिवस गणपती बुडवतो ना बाबूराव, हा परमार्थ. पुन्हा देव भेटत नाही. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड. देवी कुपती म्हण, पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा ना ऐकणारा. तुम्ही असं डोकं वापरीत विपरीत नाही का? असं तुम्हाला वाटत नाही का? नाही बाबा हे असं नसेल. अरे जन्मदाती माय कोपत नाही, जगत जननी कशी कोपेल? पुंडलिकानं मायबापाच्या कमरेत लात घालून मायबापाला दारात पाडलं. वाईट वाटलं बापाला, निष्ठुर असतो जरा बाप, वाईट वाटलं त्याला, सहन केलेलं असतं त्यानं फार. वाईट वाटलं त्याला. बायकोला विचारलं का ग, रक्ताचं दूध करून पाजलंस याला? प्रत्येक मंदिराची पायरी याच्या सुखासाठी जिजवलीस, प्रत्येक आयुष्याचा त्याग याच्यासाठी केलास, प्रत्येक सामर्थ्य देवाकडे याच्यासाठी मागितलंस, स्वतःचं सुख गाळून याच्या पदरात सुख पाडलंस. अगं रक्ताचं दूध करून पाजूनही तुला काय भेटलं? अगं कमरेत लात घालून दारात पाडलं. तुला नाही वाटत तुझा त्याग, तुझं प्रेम, तुझी तपश्चर्या वाया गेली? आई म्हणली आज ना उद्या कळेल त्याला. आज भ्रमात होतो. कोणाचं तरी प्रेम सिद्ध करायला त्यानं माझ्या प्रेमाला लाता मारल्या. पण विश्वास ठेवा, माझं रक्त येते. एक दिवस योग्य मार्गावर आल्याशिवाय, थोडे दिवस त्याला कल्पनेची बाधा लागलीये, थोडे दिवस त्याला कल्पनेची बाधा लागलीये. पण कल्पना जास्त काळ टिकत, स्वप्न जास्त काळ टिकतं का? सकाळ झाली की एक दिवस येईल, कल्पनेतनं बाहेर पडेल. फक्त उशीर व्हायला नको एवढीच परमात्म्याकडे कृपा. अहो कसंही असू द्या, माझं आहे ते, आई आहे मी त्याची. अरे लहानपणी मांडीवर घ्यायचा तेव्हा लाता मारायचा, तेव्हा काय फेकून दिलं काय? लहान काय मोठं काय, आईसाठी पोरग पोरगच आहे. अरे त्याने लाता माराव्या, धुतकारावं, स्वीकारावं, प्रेम करावं किंवा नाकारावं. आई ती आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये जी लेकराला आशीर्वादच देते, तिला माय म्हणायचं. अरे माय आहे मी त्याची. त्याने मारलं म्हणून मी त्याला शाप द्यावा, तिला माय कशी म्हणावी? करी लाभावीनं ती तर माय आहे, ऐसी कळवळ्याची जाती. विचार करा, जगत जननी एवढी कृपा करते, जगत माय किती कृपा करत असेल. ही जन्मदाती माय एवढी कृपा करते, किती करत असेल ती कृपा. महिषासुराचं मर्दन करायला आई भवानीचा अवतार व्हावा. महिषासुराचं मर्दन करताना त्रिशूलाचा वारा व्हावा. जसा काही हृदयाला त्रिशूल लागावा, मुखात नाही असा शब्द निघावा. आई निघाले आई भवानींना विचारावं, महिषासुरा आई म्हणलास मला, अरे आईची पदवी दिलीस, शेवट की व्हायना मुखात तुझ्या आई निघालं. तुझं मरण तर माघारी घेऊ शकत नाही, तुझ्या कर्माचं फळ आहे हे. याच्या पलीकडे काय मागायचं असेल तर माग. महिषासुरानं सांगावं, आई द्यायचंच असेल तर पदरात एवढंच दान दे, शरीराचं मरू दे, हे मेलं तरी चालेल, पण जोपर्यंत माझं नाव आहे, जोपर्यंत तुझं सामर्थ्य आहे, तोपर्यंत तुझ्या नावाच्या अगोदर माझं नाव लावण्याचा अधिकार दे. आजही तिला म्हणताना महिषासुरमर्दिनी म्हणतात. महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरते तारक संजीवनी, त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसे नाही. चारी श्रमली परंतु न बोलवे काही, काही विवाद पडता पडलो प्रवाही. ते तू भक्ता लागी पावसी लवलाही. लवलाही म्हणजे लवकर, लवकर पावतेस तू, घाई करतेस. लेकराचं दुःख सहन होत नाही तुला? मला सांगा, मन मोकळं कुठं करता येतं? बापाजवळ लवकर की आईजवळ? स्वातंत्र्य. अशी मालकी नाहीस की ग तू. विचार करा कशी कोपेल होती. जी राक्षसावर कृपा करते ती भक्ताला कोपेल. जो काही त्रास आपल्या आयुष्यात येतो आपल्या कल्पनेमुळे, आपल्या सासऱ्यामुळे, आपल्या आईमुळे. त्रास कोणामुळे होतोय? सासऱ्यामुळे होतोय. जो चुकीचा पकडलाय त्याच्यामुळे होतोय. ज्याला चुकीचा मालक करून ठेवलाय घराचा, ह्या घराचा मालक चुकीचा करून ठेवलाय, त्याला त्रास होतोय. मला लय त्रास होतोय ग, लय त्रास होतोय. ह्या त्रासामुळे मला खरा देव सापडत. कल्पनेची बाधा नो कवनी काळी ही संत मंडळी. ह्या त्रासातनं बाहेर काढ. कसं काढायचं? आई विनंती करते, सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला. 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 सतबाई पावगे मला भवानी आई रोडका बाईन तुला. सतबाई पावगे भवानी आई रोडका बाईन तुला. भवानी रोडका बाईन तुला. रोडका बाईन तुला भवानी आई रोडका बाईन तुला. सतबाई मला भवानी रोडका बाईन तुला. सतबाई मला भवानी रोडका बाईन तुला. हा मग सासरा मी
नाही नाही, सासऱ्याला खपवायचंय, मारायचं, आम्हाला खपवायचंय त्याला. तिकडं तिकडं कुठं गेलाय, आमच्या संत मंडळीच्या सानिध्यामध्ये आम्ही जावं, आम्हाला सासराला त्रास देऊ शकत, आम्हाला सत्य कळतं. मग आता कोण राहिलं, लय आहेत अजून. सासऱ्याची बायको, दंभाची बायको वासना. दंभाची बायको कुठली, वासना. काय सासूचं नाव तुझ्या, वासना नाव आहे तिचं. सासूचं नाव काय, वासना. लय त्रास देते, इतकी वढाळ आहे, किती विद्या तिला कमीच पडत. वासना ओढाळ गाय गड्यांनो, वासना ओढाळ गाय, हिचे मोडून हाना पाय. नाथ बाबा सांगतात लय बाबा वासना बेकार, लय मला भऱ्याचा काटा काढला हिनं. अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म, पण देवळात नाही. काटा का साधा निघाला का. जगाची उत्पत्ती कोणाची, ब्रह्माची. निर्माण कोणी केलं जग, विश्व ब्रह्मानं. अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. त्याचं कारण आहे स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून तिच्यावर वासना गेली. बाप आहे जगाचा, ब्रह्म पिता आहेत ना, पिता नाही पिता 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 हो पिता आहेत ना, देवळात आहेत का. 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला, उर्वशी मेनका रंभा मनोरंजन करतायत. काय अधिकार द्या माणसाचा. वासना. सासू जागी झाली, पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत येज पडली, आळ्या झाल्या, पू झाला. सगळ्यात देखना चंद्र, 27 बायका त्याला. स्वतःच्या गुरुच्या बायकोवर, बृहस्पतींच्या बायकोवर वाईट नजर टाकली. 5 महिन्याची बाळण करून सोडली. बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला, परिणाम डाग आहे त्याला. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. कुणामुळं, हे काय सासू. आयुष्यभर नारायण नारायण केलं, आयुष्यभर. श्रीमंत नारायण 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 हरी नारायण भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 नारायण. आयुष्यभर भक्तिसूत्र सांगणारे नारद आहेत, ज्यांच्या शब्दांमुळे भक्तीला, वैराग्याला तेज निर्माण व्हावं एवढी ताकद ज्यांच्या, ते नारद. सासू लागली माग, गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले. सूर्याची कवळी किरण पडली होती, शांत नदीचं पाणी वाहत होतं आणि त्यांना स्वच्छ पाण्यात तेसलं. मासोळीच्या माग मास लागलं. आता कलियुगाचा नियमच आहे, मासोळीच्या माग मासच लागतं, दुसरं काय लागतं. कळलं त्याला, कळलं. माग मास लागलं. एकटं जगण्यात मजा नाही, नारदाला वाटलं. मासोळीन मास बघून नारदाला काय वाटलं, एकटं जगण्यात मजा नाही, कोणतरी सोबत सहसंगिनी पाहिजे. शब्द जरा अवघड झाला, बायको पाहिजे. सहसंगिनी लय डोक्यात जायचं नाही महाराज, बायको पाहिजे. आणि बायको असणं काही चुकीचं असं काय वाद नाही. हे बघा, पण सध्याच्या काळात बायको सुद्धा भेटायची असेल तर तुम्हाला तुमचं अस्तित्व सिद्ध करावं लागेल, की नाही. नाही तर काय तुम्हाला बायका भेटत्याला असा काही हिशोब. तुमचं सगळ्यात झाला असेल, जे राहिले त्यांना सांगते महाराज, आपलं अस्तित्व सिद्ध करा, बायको तरच भेटणार आहे. कसं आहे दादा, नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण, किती बी ढोला असू दे, बायको त्याला नाजुकून गुरीच हा त्याला पाहिजे तशी. तुम्ही किती गुड लुकिंग, जॉ लाईन, 6 पॅक देखणे असले ना, आणि खिशात दमडी नसली ना, किती बी स्वभाव चांगला असू द्या तुमचा, हा 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 तुम्हाला छपऱ्यापुरीला सुद्धा म्हणावं लागतं. होय म्हण, किती तर होय म्हण, अगं हो दी तू तर होय म्हण, होय म्हण, अगं चलू दे संसार, होय म्हण. अशी बेखरे कथा अवस्था होती. आपलं कमवा, पैसे बिशे, जरा अस्तित्व सिद्ध करा. बघा, ह्या जगातलं सगळ्यात मोठं सत्य आहे बघा, खिशात पैसा नावात प्रसिद्धी असली तर दुश्मन सुद्धा मागं पुढं फिरतात. खिशात पैसा नावात प्रसिद्धी नसली की आपली माणसं सुद्धा साथ सोडल्याशिवाय राहत नाही. हेच कलियुग आहे. हिथं हे घडतंच सकारात्मक, त्याच्यामुळं सत्यही राहायचं आणि सत्य राहून मोठंही व्हायचं. सत्य
सत्याची साथ सोडायची आणि एकदा सत्य राहिलात वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्याचे जगाचा मालक मोठं करील ना तू का म्हणे सत्य कर्मा भावे घातली या भय कशाला चिंता करताय अरे देव सांभाळतो दादा नाही सोडायची सत्याची साथ पण कमवायचं अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे पैसा पुरुषार्थाचं लक्षण आहे कोणच गरीब नाहीये नाथ बाबांचा मी अभंग घेतलाय ते पैठण निवासी नाथ बाबा एवढी जागीरदारी आहे त्यांच्याकडे आलेला माणूस सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवायचा अशी हजारो माणसं कीर्तनाला यायची नाथ बाबा आलेली माणसं पुन्हा कीर्तनाला यावी आणि बसावी म्हणून त्यांना संसारिक उपयुक्त वस्तू द्यायची धान्य धन ह्या सगळ्या गोष्टी नाथ बाबा कीर्तनाला आलेल्या माणसाला वाटायचे काय जागीरदारी असेल कारण विचार संत गरीब नाहीत बरं जगद्गुरु तुकोबाराय 65 लाखाची सावकारकी होती त्यांची आता नाही पावणे 400 वर्षापूर्वी आताचे 10 लाख म्हणजे तवाचा रुपया अशा हिशोबानं 65 लाख लय ना काही विचार करू जा चाल लय जागीरदार होते ते हा या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय तो श्रीमंत वारकरी संप्रदाय कोणाला गरीब समजताय तुम्ही या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज एकट्या दुकट्याचं नाही 25 बैलगाड्या कर्ज पत्रांनी भरल्या होत्या तेवढ्या बुडवल्या इंद्रायणीत फक्त तुकोबाच्या वाटणीचे भाऊ बाकी आहेत अजून बायको तरी गरीब होती का तुकोबाची पुण्याचं सासर तुकोबारायांचं गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा बरं का बाणसरवळ्याच्या बाया 3600 होय का किती होता माय होय गे मागून आलेल्या उशीर झाला ना कीर्तनाचा मंडप असो देवाचं दार असो नाहीतर सामर्थ्य असो जागा कुठंच मिळत नाही त्यामुळे वेळ आहे तोपर्यंत येत जा उशीर झाल्यावर जागा मिळत नाही हे सगळ्यात मोठं सत्य देवाच्या दारात जायला जरी उशीर झाला जागा मिळत आणि कीर्तनात जरी उशीर झाला मग असं बघावं लागते मुडकं जात तो वर महाराज बरं का संसारातली कामं सोडून जरा यायचं की नाही लवकर महाराज बोलत जा सांगा खरंय की नाही माय सामर्थ्य सांगते मी तुम्हाला आणि माय तुम्ही येड्या नाही लय ताकद आहे तुमच्या हा तुकोबासाठी विठ्ठल आले यात काय नवल आवलीसाठी सुद्धा आलेच की बापाच्या घरी एवढी श्रीमंती 1425 माणसं एका दिवशी हाताखाला तिच्या बापाच्या तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची कसं देव राखणार नाही काय मन मोठं म्हणावं त्या बाईचं तुकोबाला 2 पत्नी रखमा आणि जिजा तुम्ही लय हौसनं ऐकू नका त्यांनी काय हौसनं केल्या नाही त्या पहिली केली रखमा तिला बाळ व्हाय ना म्हणून आई बापांना हात टाका तर दुसरी करायला लावली पण बाणसरवळेकर देवाचं गणित इतकं बेकार दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या आधी रखमाला लिकरू झालं देव बी असला खतरनाक आहे लय देव मजा घेतो महाराज बरं का रखमान जिजा 2 बायका होत्या जिजाई नाव होतं त्यांचं जिजाऊ पण त्यांना आवली म्हणायचे टोपण नाव होतं त्यांचं लोक म्हणतात फटकळ आहे पण तुकोबांच्या पत्नी सारख्या पत्नी भाग्य लागतं भेटायला एवढी जागीरदाराची पोरगी तुकोबाला भाकरी दिल्याशिवाय भाकरी खात नव्हती एका लुगड्यावर संसार केला तुकोबाचा एका लुगड्यावर एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या पायात काटा मोडला त्यांच्या शेतकरी ना तुम्ही शेतकरी तुम्ही बसलेले थोडेफार शेतकरी का मी काय वाटोळं केलंय बरं तुमचं म्हणलं आता सुधारते पुन्हा सुधारते निस्ती मड्याला बसल्यात तू बोल मी बसलोय तू बोल मी ऐकतोय तू बोल येत नाही आपण कोणाच्या कीर्तनाला तुझं नाव ऐकून आलोय तू बोल आलोय ते नशीब समज तू बोल असले ऍटिट्यूड न बसले तुम्ही जरा यांना म्हणजे असं काय आनंद विनंद काही नाही मुदाम करतात मुदाम त्यांना माझी जिरवायची मुदाम करतात हसू आलं तर हसत नाही टाळी वाजवटली वाजवीत नाही नेसता दाटकुल्यावानी बोल मी बसलोय बोल तू सांगते ते मला माहित आहे तू बोल मुदाम करतात त्याला ती मुदाम करत ती कीर्तनाला मित्राला म्हणणार लय पोरगी बोंबलत होती लय ज्ञान शिकवित होती आपल्याला येड्यात काढत होती ती जी सांगत होती आपल्याला सगळं आधीच माहित होतं अरे हो पण मोठे मनानं प्रोत्साहन तर दे हा मुदाम
तुमचं कसं आहे दादा? एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं विचारलं एवढा कशाचा आनंद झाला? ती म्हणला कंडक्टरला फसवलं. ती म्हणला कसं काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. आयुष्य शाण्याला कळलं महाराज. अरे कंडक्टरच्या बापाचं काय गेलं येड्या? थोडा विचार बी करीत जण लगत बिया कराय आपली. आपलं कसं आहे, एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लिकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे हा ना. हे कळलं पाहिजे ना महाराज. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षानं महागारी आला म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बुंबडू नको, झालं नाही जमले ती लोक गाप. दुसरा दिला. हा 2 वर्षानं आला म्हणला पक्का भामटा आहे द्यायला. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसलं, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले खरे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. आई शपथ, ज्याला कळलं ना सेन्स ऑफ ह्युमर खतरनाक आहे त्याचा. प्रेझन्स ऑफ माइंड नात खोळा आहे त्याचा. तू 2दा एकटा झाला. तुझी बायको कुठे आहे? ती म्हणला लग्न नाही झालं. किती नारळ दिला लेकरू होणार आहे. असली गत आहे तुमची हा ना. भावे विनो भक्तीन, भक्ती विनो मुक्तीन, बळे विनो शक्ती बोलू नये. असली गत आहे महाराज. भावे विना देव नकळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे, भाव बळे आकळे ये रवी नाकळे, कर तरी आवळे तैसा हरी. देवाला मिठीत घेता यावं एवढं प्रेम देवावर असावं, तेव्हा कुठं देव मिळणार आहे दादा? हे की नाही? हे असं वरच्यावर कीर्तन ऐकून कुठं देव भेटत असतं? मन लावून ऐकायचं, हे की नाही? मुदाम करीत जाऊ नका. आणि कशाचा अहंकार करता दादा? काडी मात्र ज्ञान नाही, काडी मात्र अधिकार नाही आपल्याकडे, आणि काडी मात्र ताकदही नाही आपली. नको चला या, एवढी जागीरदार होते संत. तुकोबाची पत्नी तुकोबांना भाकरी द्यायला चालली, पायात काटा मोडला है ना. शेतकरी तुम्ही, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही न बोले. शेतकरी तुम्ही असं कौतुकानं सांगत जरे, टू बी प्राऊड ऑफ फार्मर. शेतकरी आहात स्वाभिमानाने सांगा. अरे बाकीचे थोड्या दिवसापुरती पद असली तरी स्वाभिमानानं सांगतात. अध्यक्ष, सचिव, चेअरमन, आमदार, माजी आमदार सांगतात ना, माजी सरपंच. आपण तर कौतुकानं सांगावं दादा. हा आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्यावला देतंय, त्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, तळतळाटाचा आणि लाचारीचा पैसा येत नाही. त्याला शेतकऱ्याचं घर म्हणायचं, कौतुकानं सांगायचं शेतकरी आहे. अरे स्वाभिमानानं सांगायचं, जेवढा जीव शेतकऱ्याचा पोटच्या लेकरावर आहे तेवढाच जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा आहे. जी जनावरात माणसातही फरक करत नाही इतका मोठ्या मनाचा बाप ज्याचा आहे त्याला शेतकरी म्हणायचं दादा. अरे कौतुकानं सांगायचं. बरं इमानदारीनं सांगा ना, व्यवहारिक विचार करूया. आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. ज्याला मातीची जाण आहे तेच मातीसाठी जीव पणाला लावतं, कुठलीही लावित नाही दादा. वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणा लावून व्यक्तिमत्वाचा त्याग करून संतांच्या वचनावर चालणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. जागीरदाराचा कसा माळ घालीन आहे की नाही, त्याला ढाबा लागतो. आमची घालतात वृद्धाश्रमात कोणाचे मायबाप? शेतकऱ्याचे का जागीरदाराचे? जागीरदाराचे. ती कुत्र्याचं नाक पुसतं, त्याला आईबाप नको वाटतं. अरे कौतुकाने सांगेल, तुम्ही पोरांना नावं ठेवता ना, आजही आमची शेतकऱ्याची पोरं स्वतःचं अस्तित्व पणाला लावतील, प्रामाणिकपणे कष्ट करतील, पण माय बापाचं स्वप्न पूर्ण करण्याचा अट्टहास करतील. कारण माहीत आहे त्यांना मायबापाने कष्ट केलंय. माझ्या फाटक्या धोत्रावर ज्या बापानं संसार सांभाळला, फाटक्या पदरावर ज्या माईनं चुली फुकल्या, त्या आई बापाची स्वप्न पूर्ण करायला आमची पोरं जीवाचं पाणी करतात, पण माय बापाला वैभव निर्माण करतात. एवढी ताकद त्यांच्यात आहे. सगळीच पोरं वाईट नाहीत हो दादा. सप्त्यात कामं करणारी पोरच की, पत्रवाळ्या उचलणारी, पंक्ती वाढणारी, मंदिराची साफसफाई करणारी कोण हो? पोरच की. एखादा वाया गेला म्हणून सगळ्याला नावं ठेवू नका. निस्ती म्हातारी माणसं म्हणतात पोरवाया गेली, पोरवाया गेली, पोरवाया गेली. अरे का गेली? बिडी फुकू फुकू तुझी धोवाडा आत गेली म्हणून पोरवाया गेली. उगाच थोडी गेली. जीव म्हातारा आहे आपल्या, दिसत नाही आपल्याला, चालवत नाही, बोलवत नाही, मारुतीच्या मंदिरात भजन करीत नाही,
ते चाळीतो, ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतो, ही गुणाचं. फक्त पोरच वाया गेली. आता या म्हाताऱ्या बायका सुद्धा दारात बसून आजकालच्या काय पोरी येतोय, ह्यांना काय लाज येतोय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लो, किती कष्ट केलं, ह्यांना काय झळय, सगळं आयतं भेटलं होय ग माय. पण आता काय करती, आता मिसरी चुळती. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, इतका भंगार वास त्या मिसरीचा. तू नातीला कुठल्या तोंडाने ज्ञानेश्वरी वाचायला सांगणार आहे, सांग ना. घरात तर पाहिजे का नाही दादा, लय पुढच्याला नावं ठेवू जाऊ नका. करतात लेकर, करू देत जा. तुम्ही करू तर द्या, हे तर मोठा प्रॉब्लेम आहे. करू तर देत जा. या विषयाकडे शेतकरी, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, नवल नाही मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, शेतकरी काटा बघायला पाण्याने पाय स्वच्छ करतो का, घाई असेल तर काय लावतो, लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथे काय हायजीन मेंटेन करायचं नसतं, थुक्याच लावायचं असतं. बरं एका थुक्यात काटा दिसतो, तो काय सॉक्स घालून नांगर धरतो बाई, थुक्यात काटा दिसाय 2-4 वेळा लावावा लागतो. काटा मोडलाची झाला, त्रास झाला त्रैलोक्याच्या नाथाला. जगाचा बाप आहे ना, वाईट वाटलं. पाठीमागे धावायला लागला जिजांच्या. थांबा म्हणे जिजा, काटा रुतला तुम्हाला. विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबांच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते, मग येते दर्शनाला. असं पातिव्रत्य सांभाळणारी बाई जगाच्या मालकानं सामर्थ्यानं वाट बघावी तिची. तुकोबांना भाकरी देऊन पाठीशी आल्या जिजा. विठ्ठल जाग्यावर आहे, साधा नाहीये बरं तो. माझ्या विटेवरच्या मालकाच्या चरणाचा लाभ व्हावा म्हणून ऋषी मुनी तपस्वी झाडाला उलट टांगून तपश्चर्या करतात. जिवंतपणी त्यांचं हाडमांस प्राणी पक्षी खाऊन जातात, तरी त्यांना भान नाही. एवढा त्याग करूनही माझा विटेवरचा मालक मिळत नाही. इतका अशक्य असणारा माझा परमात्मा हिच्या पाठीमागे येण्याची वाट बघतोय. महाराज पाठीमागे आल्या जिजा. त्या विठ्ठलानं तिचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या मायमाऊलीचं. काटा लावून थुका दिसतो का पाहिला, त्यांनाही एका थुक्यात दिसला नसावा, त्यांनी बी 2-4 वेळा लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचिनीला लय झोंबलं. तुमची नाही माहिती मला, पंढरपूरची महाराज बरं का, तिला झोंबलं, तिला वाईट वाटलं. विश्वोत्पत्ती आधी येत, विश्वाची उत्पत्ती तुमची देवा. मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला. अर्धा तास झालं थुका लावताय, काटा दिसना वाईट तुम्हाला. बायकोन दादा राग आला तिला. तुम्हाला कळतं की तेवढं देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे. मग का हो वागतं असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काय बायको असेल, काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारे हे आम्हीच आहे आणि काटा काढणारे हे आम्हीच आहे. तुकोबाच्या अर्धांगिनी आहेत त्या. तुळशीपत्र ठेवलं तुकोबानी संसारावर, कधी विचार केला नाही संसाराचा. माझ्या नामचिंतनापुढं सगळं काही त्यागलं, सर्वस्वी माझ्या चरणी अर्पण केलं. अहो काय ती बायको वाईट काळात नवऱ्याची ढाल भरून उभी राहिली. त्या तुकोबांचा संसार सामर्थ्याने सांभाळला, म्हणून तर तुकोबांचा परमार्थ लयापर्यंत पोहोचला. ज्यांच्यामुळे तुकोबांच्या परमार्थाला परिपूर्णता आली, ज्यांच्यामुळे तुकोबांसारखं भक्त मला मिळाले, अशा बाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला. नाही तर काय गरज आहे सांग बरं मला? काय ताकद असतं आता भक्तांना? करा विचार. जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. बनसरळीकर, जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला. तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं गारणं काही देवापर्यंत आपल्याला भावकीण लोकच पुरेशी. लय अवघड लोक असतात. जाऊ द्या, लोकच मग काय. नारदांनी मासोळी बघितली आणि बायको करायची इच्छा झाली. लक्षात आहे ना? ते आपण सासू सांगत होतो ना महाराज बरं का. तर ती सासू सांगता सांगता लेक मधीच आली महाराज बरं का. ते असं काय सांगायचं तुम्हाला, बायको करायची. नारद गेले देवाकडं, तेव्हा बायको. देव म्हणले कर ना मग, तू दे. मी म्हणून मी कुठून देऊ आता? तुला 16,108 आहे, 2-4 दे मला. हे असं सासू लागली की असं म्हणतोय माणूस महाराज बरं का. हा साधी नाही ती सासू. तिचा नाद लागला की बेकार काम दादा. येडे अरे शाने शाने येडे झाले. काय सांगायचं तुम्हाला, आयुष्यभर भक्तीसूत्र सांगणारे नारद देवाकडे बायको मागतात, देव नाही म्हणत. आणि जे डोक्यात आहे ना तुमच्या 16,108 वगैरे, ते नीट लक्षात घेत जा. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात आहेत. जिने भगवंताकडे याचना केली, तेव्हा पोरी येत आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो. कोण पवित्र समजणार आहे आम्हाला? आणि आमच्या पावित्र्याची पावती द्यायची तरी कशी जगाला? अरे बाईचं आयुष्य आहे, बाईनं जगता आलं तर स्वाभिमानाने जगावं, नाहीतर कलंकित आयुष्य जगण्यापेक्षा मरण पत्करावं. तिला बाई म्हणायचं, कशाला देवा जगायचं? अरे लोकांनी वाईट बोलावं, आम्ही त्यांना तोंडही द्यायची ताकद ठेवू नये, असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं ना रे देवा. चूक नसताना की रे, चूक असती तर एखाद्या वेळेस माफी मागून
सांगितलंही असतं जगाला, पण चूक नाहीये देवा. परमात्म्यानं सांगावं, तुमचं हरण त्याने केलं, चूक तुमची नाहीये. तुमची चूक नसताना तुम्ही कशाला देहांत प्रायश्चित्त देताय? चूक असेल तर प्रायश्चित्त करा ना, चूक नाहीये तर कशाला करताय? आणि चूक नसताना जर भक्तावर अन्याय होत असेल तर मी विठेवरचा मालक कसा, मी जगत व्यापक कसा, मी परमात्मा कसा? विचारलं तुम्हाला कोणी, कोण तुम्ही? ओरडून सांगा जगाला, भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आम्ही. प्रत्येक मुलीला स्वाभिमानानं जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचा अधिकार दिला. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं आणि माझ्या धर्माचं. त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं स्पर्शही केला नाही, तो परमात्मा आहे माझा. भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे नकळे, तुका मने नटधारी. लक्षात ठेवा, देव आहे तो. ही जी बायका बिका म्हणता ना, 8 बायका देवाकडे आल्या, देवानं केल्या. मग ती सत्यभामा असू द्या, ती रुक्मिणी असू द्या, आलेल्या बायका आहेत त्या देवाकडे. त्यांनी प्रेम केलं, त्यांनी भक्ती केली म्हणून देवानं स्वीकारलं. 16,106 घरं फिरलेणार आहेत. एकही जागा अशी नाही जिथं देव नाही, कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. सर्वा घटी राम भरला घनदाट, जिचे दिसे भूत तेथे मानी, जे भगवंता भक्ती योग निश्चित जाण माझा. आवडींचं वर्णन आहे, सगळीकडे परमात्मा. 16,107 घर जामवंतीचं, अस्वलांची कन्या, सगळ्यात देखणी योगेश्वर भगवंतीचा. नारदाची मनोमन इच्छा ही बेठावी, देव तिच्या संग फुगडी खेळत होते मायावी रूपानं. शेवटचं घर पट्टराणीचं. पट्टराणी कोण? रुक्मिणी आई साहेब. तुळशीला पाणी घालत होत्या. नारदानं बघितलं, ही एकट्याच दिसते. नारदाच्या मनात लाडूच फुटलं. नारद म्हणले, आलतो फालतू नाही, पट्टराणीच आपली. नारद रामनच, रुक्मिणी रुक्मिणी माता म्हणले, रोज आई साहेब म्हणत होत, आज डायरेक्ट रुक्मिणीवर आले. पिसाळलं का काय? नारदा नाही, नारद राव म्हणायचं. तुमच्या नवऱ्यानं सांगितलंय, जिथं मी नाही तिचा नवरा तू. हिंदू धर्मात नवऱ्याला एकेरी बोलायचा धर्म. कसं बोलायचं? आदरानं. नारद राव म्हणा. रुक्मिणी मातेला कळलंय, ह्याला सासूची संगत झाली, ही बंगलय, आणि देवानं ही सुधरवाय पाठवले. सगळीच कामं मुख्यमंत्री करत नाही ना. आता बाकीचे 2 काय उगाच ठेवले महाराज साहेब, सॉरी उपमुख्यमंत्री महाराज. मग ते नारदाकडनं, ते नारदाचं काम आपलं रुक्मिणी मातेकडे दिलं. रुक्मिणी माता आपल्या, खरंय नारद राव तुमचं. असं बी देवाचं प्रेम वाटून वाटून आपल्या वाटणीला लय कमी येतं. तुमचा आणि माझा राजा राणीचा संसार कसला भारी. आता कसं आहे ना, मी जर तुमच्या हाताला धरून या बाणसरवळ्यात गेले, हे काय म्हणतील लोक? कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली, लोक चांगलं म्हणतील. आपण काय करू? मी विधिवत लग्न करू. मी देवाच्या नावाची माळ काढते आणि तुमच्या नावाची घालते. आता ह्या विधीची तयारी करेपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन स्नान करून या. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदाला अशा कुंडात पाठवलं जे पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कोणी यात आंघोळ करील त्याचं लिंग प्रवर्तन होईल. म्हणून म्हणलं मराठी शिकत जा. मराठी शाळेत होता ह्यो शब्द महाराज बरं का. ते मराठी व्याकरणामध्ये आहे, लिंग प्रवर्तन झालं. आता ज्याला कळलं नाही त्याला सांग. नारद पाण्यात गेले खरं, पण वर आले नाही. वर आले नाही, वर आली. उगाच्या उगा धोत्रातलं गेलं, लुगड्यात गुतलं. चांगलं भजन करीत होत, चांगले नारायण नारायण करीत होते. चिपळ्या गेल्या आणि बांगड्या आल्या, नतनीन मोरणीन ठुशीन झुमका, शिंडी गेली कमरापर्यंत केस आले. चांगले दष्टपुष्ट होते, चवळीच्या शेंगासारखी नार निर्माण झाली. नारद की तो बही नारदी. नारदांची काय झाली? नारदी झाली. पाण्यातनं पुरुष नाही, पाण्यातनं स्त्री निघाली. त्या वनात कुंड निघालं. त्या वनात कोळ्याचा राजा, देवर राजा नावाचा राजा शिकारीसाठी आला होता. उगत दष्टपुष्ट काळा कुळकुळीत उगार धांड. तसल्या येड्याला तसल्या रानात तसली दिकणी स्त्री दिसली. आधीच ही येड हिला बघून अजून येड झालं. धरलं तिच्या हाताला, चले. नारदी म्हणल्या, तुला माहित नाही मी कोण आहे? गपे. नारदी म्हणल्या, येड्या मी आताच बदलले. गपे. लय बायको करायची हौस होती. ह्यांनाच वडीत वडीत नेलं, ह्यांच्या संगच लगीन केलं. वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला एक, वर्षाला
वर्धापन दिनाचं कीर्तन नाही, लेकर झाली थोडी थोडकी नाही, नाथ बाबा सांगतात भूत लागले नारदाला 60 पोर झाली त्याला, लागले नारदाला 60 पोर झाली त्याला, भूत लागले नारदाला 60 पोर झाली त्याला, भूत लागले नारदाला 60 पोर झाली त्याला, पाठी ढालग झाले मोठे असं भूत पाठीमागे लागलं 60 पोर. कुणाला? नारदीला. व क्रम चुकवू नका. नारदाला कशी? नारदीला. नारदाची आधी काय झाली? तिला किती लेकरं झाली? 60 पोर, 61वी मुलगी, कपिला 60. 61. 2 असली घरात किती जीव दमतो. शहाणा असतो, एक येड असतो. शहाणा सगळं ऐकतो, येड माणसं बघून उड्या मारतो, की पाहुणा आल्यावर उड्या मारतो. त्याला माहिती आहे माणसात काय करते, नुसती जातो खाती करते काय, पाहुणा गेल्यावर झपक कधी ना, पण ती पाहुण्याच्या ताटातलंच लाडू उचलतो. पाहुण्याला खायचं असतं पण पाहुणा तरी काय करीन, घे घे म्हणतो, काय की नाही. असं ती 2 लेकर, दोघात एवढी तरा, 61 किती असते. नारदी म्हणली एक खातं, एक उठतं, एक बसतं, एक झोपतं, एक मुततं. असली जनावर सांभाळण्यापेक्षा मेलेला बरं. रातच उठली, कुंडात उडी मारली, जीव दिला, मिली नाही, जाग्यावर आली, शिंडी शिंडी, पुन्हा धोत्रातून लुगड्या, पुन्हा लुगड्यातून धोत्रा. नारद म्हणले सुटलो काय की, पुन्हा काहीतरी व्हायच्या आधी पटविण्या पाण्याच्या बाहेर आले, गळ्यात येणं, हातात चिपळ्या, नारायण 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 म्हणले. हे लय बरं. रुक्मिणी आईसाहेब दारातच हार घेऊन उभा होत्या. नारदराव 5 मिनिटाचं सुख आहे ना गे. कशाचा नारदराव? रावच राहिला नव्हता नारद. आईसाहेब आईसाहेब आईसाहेबच बरं आहे, पण मी काय म्हणतो, चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं, नाही चुकलं होतं 2-4 हाणायच्या. काय ती लेकरं, काय ती नवरा, 61 वेळा बाळात, काय त्या कळा, लय सोचलं ग. आता जिंदगीत बाईकडे बघणार नाही, लय सोचलं. मला आहे ना नारदांचं वाईट वाटत नाही, मला तुमची काळजी वाटते. त्या बिचाऱ्यांचं एवढं एकदा चुकलं होतं तर एवढं भोगलं. तुमचं अख्खं आयुष्य कचकच कांद्यात गेलंय. अरे पुरीचा डीपी दिसला तरी झुम करू करू झुम करू करू झुम करू करू बघता रे तुम्ही. कसं व्हायचं तुमचं? लय काळजी वाटते दादा, लय काळजी वाटते. नारद म्हणले आता नाही. रुक्मिणी माता म्हणल्या तुमचा रोग सांगून बरा होणार यातला नव्हता. तुम्हाला 440चा व्होल्टेज नाही, 1000 व्होल्टेजच द्यावा लागत होता. महाराज नारदांत एकदा चुकलं तर वासनेनं एवढं वाटोळ केलं. तुम्ही मला सांगा, आपण काही वासना विरहित माणूस आहेत का? एखादी सुंदर स्त्री दिसावी तर आमचं मन जातं. अरे मन फक्त तुझं पाहता दृष्टीनं फिरे, दुसरीकडे नाहीच केलं पाहिजे. तर सासू मारली म्हणायचं, तर वासना विरहित आहे. कारण देवा इतकं देखणं कोण आहे सांग ना. देवाच्या ऐवजी म्हण जायला देवा इतकं देखणं कोण आहे? बाह्य आणि अंतर्मन दोन्ही देवा इतकं सुंदर कोणाचं? शंकराचार्य सांगतात बघा, अधरम मैथुरम वैतणम मैथुरम नयनम मैथुरम हसितम मैथुरम हृदयम मधुरम गमनम मैथुरम मधुराधिपति रखिलम मैथुरम हदरम मैथुरम वैतणम मैथुरम नयनम मैथुरम हसितम मैथुरम. तुझं चालणं
चालणं बोलणं दिसणं रुसणं हसणं पळणं सगळं गोड आहे. विचार केला जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग सहज विचार आला ज्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल. काय सांभाळत असेल तो. आणि जर तो एवढा सांभाळतोय तर ह्या सासूची गरज नाहीच. कोण तुझ्यासारखा देखणार सर्वस्वी करारविंदे मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य खूप कर्कश आवाज वटस्य पत्रस्य पुटेशयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव बोला. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. तुझ्यासारखं देखणंच कुणी नाहीये देवा. मनातून स्मरता आलं पाहिजे. कशाला दुसरीकडे नजर जावी नाहीच विठ्ठला. तुझ्या चरणी हरिणे माझे हरिले चित्त भानवित्त विसरले. पाहिला पाहिला नंदनाचा नंदन तिने विधियले. मन हा अखंडितपणे तुझं व्हायची ताकद तुझ्या चिंतनात आहे तुझ्या दिसण्यात आहे. आणि खरं सांगते दादा किती परमार्थ कला ज्याला नजर पवित्र करता आली नाही तो काहीच करू शकत नाही. समदृष्टी घेता समान श्री हरी श्रमदमावरी हरीचा समान नजर हवी तर योग्य कुठल्या कुळात जन्माला आला. शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. झाबडा झाबडा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदली की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे. शिवा के मावले है वो ऐसे उनकी औलाद नहीं कि बेटी उठा सके. शत्रु की जान ले लेंगे औरत को बाइज्जत छोड़ देंगे. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता है आपको झाबड़ा तुमने उनकी बहू बेटियां उठाई यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली. तुमने नहीं सोचा वो औरत है उसका क्या कसूर. फिर वो क्यों सोचेंगे कि वो औरत है. शाइस्ता खान सांगतो शिवा बदला जरूर लेगा. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा. लेकिन बेगम इस बात की जबान देता हूँ बेटी उनकी हो या अपनी किसी भी मुल्क किसी भी जात किसी भी धर्म की क्यों ना हो कितनी भी सुंदर क्यों ना हो आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो हर औरत को देवी की तरह पूछते हैं. ऐसे हिंदू है वो औरत जात की इज्जत करते हैं. कौतुक बायकोला वाटलं रे. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं त्याचे वारसदार आहेत आपण. आपल्या नजरेत तेवढीच प्रखरता तेवढंच सामर्थ्य तेवढंच पावित्र्य हवं तर हिंदू आहेत आपण. देवाऐवजी दुसरीकडे मन जात असेल तर कलंक आहेत आपण. नको देवा ही चुकीची नजर आहे ना माझी. नको 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 नको. सासू माझी किरकिर करी लवकर न्यायी गतीला. 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 सत्वर पावगी मला भवानी आई रोडगा बाईन तुला. सत्वर पावगी मला रोडगा बाईन तुला भवानी आई रोडगा बाईन तुला. 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 आता कोण राहिलं माझे सासू सासरे तर मारले. आता सगळ्यात जाऊ माझी जाच करी बोडकी करगतीला. जाऊ कोण आशा नाव आता एक तिचं असावं महाराज बरं का. जाऊचं नाव काय आशा. हिला किती विद्या कमीच पडत
किती बी खाऊ घाला पोट काय भरत. सर्व सुखाची आशा जन्म गेला, हिच्या नादी लागून आयुष्य गेलं, पण ही काय सुटली. जगण्याचं कारणच ती आहे. माणूस जगतो कशा आशेवर तर जगतो माणूस. कुणाला सुखाची, कुणाला परमात्म्याच्या प्राप्तीची, कुणाला धनाची, कुणाला नामाची, कशा ना कशाची अपेक्षा आशा असते. मग आशा मारायची का? आशेचा नवरा मारायचा. कोण मारायचा? बुडकी करायची म्हणजे नवरा मारायचा. म्हणजे आशा नाही मारायची, संसारातली आशा मारायची. कुठली मारायची? हा, ही एकदा बुडकी झाली, अजून कोण राहिलं? नंदाचं कार्ट किरकिर करत खरूज येऊ देत त्याला. ही जरा दोघी सामानच आहेत. इच्छा, नंदेचं नाव काय? इच्छा. इच्छेला झालेलं कार्ट मोह. सगळ्यात जास्त मोह असतो तो देहाचा. मोह कशाचा असतो? शरीराचा. जेव्हा त्याला खरूज होईल, खरूज हा संसर्गजन्य रोग आहे. खरूज होणं म्हणजे शरीर नासणं, हे की नाही? फंगल इन्फेक्शन. शरीर नासल्यावर कळल हे खरं. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, तेव्हा सावध होईल. मला माहित आहे देह जाईल जाईल त्याशी काळोबा खाईल. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ. हे जाणारच आहे दादा, हे माहित आहे मला. हा मोह मला नको. मग हे एकदा शरीराला खरूज झाली की आम्हाला कळल हे नास काय. मग आम्ही याच्या ऐवजी परमात्म्यावर प्रेम करायला. नंदाचं कार्ट किरकिर करत खरूज येऊ दे. आता सगळ्यात मोठा ज्याच्यामुळं वाटुळ झालं. कुणामुळं झालं? मिस कॉल वाल्यामुळं. त्याच्यामुळं वाटुळ झालं. लय गोड बोलायचा. पार 8 दिवस व्हॅलेंटाईन डेचा वीक साजरा केला. चॉकलेट पासून, टेडी पासून, प्रॉमिस पासून सगळं 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 लग्नाच्या आधी. लगीन झालं, कशाचा व्हॅलेंटाईन आणि कशाचा काय? काळापुरतं काम आहे दादा. आणि खरं सांगू का, जे आपलंय ते आपण स्वीकारावं. अरे, ज्या जगाच्या मालकानं आपल्याला सामर्थ्याने भक्तीसाठी जन्माला घातलं. अरे, प्रेम करायचंच आहे ना तर विठेवरच्या मालकावर करायचं. आणि व्हॅलेंटाईन मानायचाच आहे तर विठेवरच्या मालकाला मानायचा. सगळ्यात जास्त त्याने दिलंय आपल्याला. त्याला एकत्री गुलाब द्या, त्यालाही म्हणा बाबा लय प्रेम आहे माझं तुझ्यावर, लय जीव आहे माझं तुझ्यावर. बाकी काय आपलं आपण करायचं. बाकी जे आपल्या संस्कृती बसत नाही ते नाही केलं तरी चालतंय. या विषयात ताकद. मग काय सगळ्यात मोठा माझ्या नवऱ्याचं नाव आहे अहंकार. काय नाव आहे माझ्या नवऱ्याचं? अहंकार. अहंकाराचा वारा सारखं माझ्या सोहेजीन माझी गाठच बांधलेली. आणि सगळ्यात जास्त अहंकार येतो तो ज्ञानाला. ज्ञानी म्हणलं की अहंकार आलाच. त्याला त्याची सांगडच आहे ती. आणि कसं आहे ना दादा, ज्ञान हे व्यक्तीशी संलग्न नाहीये. ज्ञान हे आत्म्याशी संलग्न आहे. न्यायशास्त्र सांगतं आत्मा निर्गुण निराकार आहे, तो मरत नाही. आत्म्याचं स्वरूप ज्ञान आहे. ज्ञानही कुठे जात मोठं की देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे. सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी चांग देव. उपजत ज्ञान असतं माणसाकडे. म्हणून माणसानं लहानपणापासूनच हुशार येते ज्ञानी. अगदी ज्ञान असला की अहंकार येतोच. अहंकाराला की देव सापडत. बलिप्रतिपदा माहित आहे? बलिप्रतिपदा म्हणल्या देवा आज पाडवा आहे, आज मी आधी वावळणार मग भक्तांना वावळायला देच. आज माझा अधिकार. सुंदर दिसत होत्या. पांडुरंग परमात्म्याने सांगावं रखमा किती गोड दिसतस ग, आज किती छान दिसायला लागली ग. रुक्मिणी मातेला अहंकार झाला. आता तुमच्यासारख्या साध्या माणसानं आपल्यासारख्या साध्या माणसाचं कौतुक केलं तरी आपल्याला अहंकार येतो. नुसतं कीर्तन झाल्यावर कोणी म्हणावं ताई छान कीर्तन केलं, ताई मांडपावरच. आता अक्कल ताईला पाहिजे. ज्यानं कीर्तन चांगलं केलं ही म्हणला त्यानं कीर्तनच पहिल्यांदा ऐकलं. त्याचं कुठं मनावर घेते तू महाराज बरं का. त्याच्या लई नादी लागत जाऊ नको. ती काटा काढाय बसलंय आपलं महाराज. त्याच्यामुळं साध्या माणसानं कौतुक केलं तरी अहंकार येतो. कौतुक देवानं केलंय, अहंकार आल्याशिवाय राहणार आहे का? कौतुक केलंय कुणी? जगाच्या मालकाने केलंय. रखमाई मातेला अहंकार आला. मनातल्या मनात रखमाई म्हणल्या मग दिसते सुंदर, नशीब आहे तुमचं तुम्हाला भेटले. लय असतील पण आपल्यासारखे नाही. देवाला म्हणतलं न सांगता तो मग कळू येते. देव म्हणला तू आता ये वावाळाय तुला दाखवतो. रुक्मिणी माता वावाळाय गाभाऱ्यात गेल्या पण देव काही सापडला. लाजली गे माया आता कवणा भो वाडू, आता कवणा भो वाडू. जिकडे पाव
पावे तिकडे जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू राधे मायाचा सोनाव वाळू वाळू जिकडे पावे तिकडे जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजले बाई आता काय झालं माय लाजायला जिकडे बघन तिकडे माझाच नवरा यातला माझा कुठला मी तुला तोंड घेऊन म्हणलो होतो माझ्यासारखी हुडकून सापडायची नाही आता देवच हुडकना बस बोंबलत तिकडे नामदेवराय आले नामदेवराय म्हणले आई काळजी करू नका कोपऱ्यातलं गबाळा आपलंय जावा वा बाळा रुक्मिणी माता म्हणले मी बायको असून मला देव सापडे ना तुमच्यावर कसा विश्वास ठेवावा नामदेवराय सांगतात वैजयंती मालकळा श्री वत्सरांचना विष्णुदास नामायाणे दाविली खून विष्णुदास नामायाणे दाविली खून वैजयंती माळ शोभे श्रीवत्सलांचा विष्णुदास नामाये दावेली खून विष्णुदास नामाये दावेली खून. ब्रह्म ऋषींनी मारलेली लात भगवंताच्या डाव्या हृदयावर त्या चरण कमलामुळे देव ओळखू यावा नवे नवे अंकाराचा वारा न लागो. नामदेवराय म्हणले जर विष्णुदास दासत्वाच्या पद्धतीने राहिला ना देव भेटल्याशिवाय राहत नाही पण जिथं नवऱ्याचा पराकोप झाला ना तिथे देव सापडत मग ह्याला सोडायचा बिडायचा नाही गावाला पाठवायचा बिटवायचा नाही ह्याचा डायरेक्ट 2 तुकडे करून आहुती द्यायची. आहुती म्हणजे यज्ञात दिली जाते ती दादला मारून आहुती देईन मोकळी कर ग मला एकदाची मोकळी कर बाई मला मी एकदा मोकळी झाली की तू काय सोडणार आहे का मला तू सांभाळते की का जुनं भजन आहे बघा लेकरांची सेवा केली सत्वा लेकरांची सेवा केली सत्वाई कस पांग फेडू कस तुझ्या उपकारा जगी तोड नाही ओवाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला अभंगाला सोड टाळची पडांची अभंगाला सोड टाळची पडांची माहुलीत मूर्ती विठ्ठलाची माहुलीत मूर्ती विठ्ठलाची माहुलीत मूर्ती किती करशील देवा फिरत्याचा का करती देशी फिरत्याचा का करती देशी मातीला अर्थात विठ्ठला तू वेडा तुम्हा विठ्ठला तू वेडा आकाश जय पाघर पाघरा आकाश जय पाघर पाघराचा सोडी सोन्याचा पिंजरा सोन्याचा 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 पिंजरा पाहुली चालती काळ बाजूला बसलेला माय माऊली बाजूला करा पाहुली चालती राहिलेल्या 2-4 येत असल म्हणायला तर देवाच्या दारात म्हणायला लाजू नका आणि तेवढं येत नसल म्हणायला तर देवाच्या दारात जरा लाजा कळलं तिला कळलं महाराज पाहुली चालती पाहुली चालती तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का पाहुली चालती दुखी संसाराची दुखी संसाराची पाहुली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी काढावा जवितो पासरी
चल माझ्या गावाला जाऊ, राधे चल माझ्या गावाला जाऊ, अग गोकुळ माझं गाव, आवाज गोकुळ माझं गाव, राधे चल माझ्या गावाला जाऊ, राधे चल माझ्या गावाला जाऊ. तुम्हाला काय टोचतो बिचतो रे देव, आज वाटताळी हरी बोल. चंद्रभागेच्या तिरी थांबला हरी तो पहा विठेवरी, विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल, 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 विठ्ठल 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 आय बाबा करुणा करा दया करा. विठ्ठल 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 विठ्ठल. आनंदाचा डोही आनंद तरंग आनंदाची अंगणंदती. आत्म्याशी परमात्मा संलग्न झाला की देवाच्या नामाशिवाय दुसरं काही आवडत नाही. देवा माझी विनंती नाही, एका जनार्दनी सगळीच मरू दे, एकटीच राहू दे मला, एकटीच राहू दे मला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर भवानी रोडगा वाहिन तुला, रोडगा वाहिन तुला भवानी आई रोडगा वाहिन तुला, भवानी आई रोडगा वाहिन काही नाही, सगळं काही निघून जावं. मी आणि तू आत्मा आणि परमात्मा देव पहावया गेलो, तेथे देवाची होणे ठेलो. माऊली सांगतात हे या ज्ञान भक्ती सहज भक्तू एक वटला मज, तोची मीही केवळ तुझ श्रुतही आहे. शिवाय ज्ञान भक्तीनं परिपूर्ण व्यक्तिमत्व जगाच्या मालकाच्या दारात जातं, तेव्हा ते जगाच्या मालकाच्या अधिकाराचं होतं. मग अवतार पांडुरंग नाव ठेविले हे सामर्थ्य मिळतं. म्हणून काही नाही देवा तुझ्याकडे यावं, काही सुद्धा कमी पडत नाही. फक्त मुखात नाम, दोन्ही हात वर करा, दोन्ही वा. लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर राधा गोविंद, लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग, रघुमाई पांडुरंग, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर राधा गोविंद, लक्ष्मी शारंग धर सीतापती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग, राधा गोविंद, राधा गोविंद रुक्मिणी पांडुरंग, रघुमाई पांडुरंग, रघुमाई पांडुरंग. खाली कुणी घ्यायला सांगितले तुमचे हात सांग, घेतले तुम्ही कुठं ऐकाय बसले, बोलल्यावर झोंबन पण मी बोलणार. तुम्ही एवढे जमले यातले अर्धेच कीर्तन ऐकायला आले, अर्धे एकाच कामासाठी आले. टीव्हीत बघितली एकदा समक्ष बघायची. तुमचंही खरंच आहे तसं म्हणा. पण एक सांगू का तुम्हाला माझी लेख म्हणून, कीर्तनकारामुळे कीर्तन कधीच मोठं होत नाही बघा. कीर्तनकारामुळं कीर्तन कधीच मोठं होत नाही, पण कीर्तनामुळं कीर्तनकार मोठा झाल्याशिवाय राहत नाही, एवढी ताकद कीर्तनात. व्यासपीठ मोठं आहे, माणूस नाही दादा. त्यामुळे हा मोठा हा छोटा, हा नावाजलेला हा गाजलेला. पाळवंटात जेव्हा सगळी संकीर्तन करतात ना, तेव्हा जगाचा मालक प्रसिद्धी बघून दर्शन देत नाही, भाव बघून दर्शन देत. त्यामुळे हा मोठा हा छोटा हा भेद काढा. आणि नावाच्या पुढं जे लौकिक तुम्ही लावताना, मी माझं वैयक्तिक सांगते, तेही लावू नका. हा तज्ञ नको, हा यज्ञ नको, हा वज्ञ नको, हे फेम नको, ते फेम नको, डुसकं नको, सुस्क नको, हुस्क नको.
काही नको, विनोदाचार्य नको, समाज प्रबोधनकार नको. आपल्या वारकऱ्यासाठी एकच पदवी सगळ्यात महान आहे आणि त्या पदवीचा कधीच नकारात्मक दृष्टिकोन बदलायचा नसेल तर ती एकच पदवी लावावी, हरिभक्त परायण. याच्या पलीकडे पदवीच नसेल. मी त्याचा दास आहे, मी त्याच्या नामचिंतनाचं परायण करतो, याच्या पलीकडे मला काही नकोय. आम्ही दैवाचे दास, आम्ही प्रसिद्ध आहोत, त्याच्यापेक्षा आम्ही त्याच्या मालकाचे दास आहोत, हे आमच्यासाठी पुरेसं आहे. पण काही नाही करता आलं चालेल, फक्त मुखात नाम असावं. विठो पाय रखो माय, हरी जय जय. विठो पाय रखो माय, विठो पाय रखो माय, हा सुंदर नामचिंतनाचा अट्टहास अखंडितपणे चालू असलेला हा नामस्मरण सोहळा, आई पद्मावती मातेच्या मंदिराचा वर्धापन दिन सोहळा आणि त्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या निमित्ताने हा संकीर्तन सोहळा या बनेश्वराच्या कृपेनं असणाऱ्या बनसा रोळ्यामध्ये तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. माझं तसं जन्मगाव बार्शीजवळ भानसळे होय. तर पहिला आम्ही भानसळे म्हणायचो. लोकाला भानसळे काय माहित नाही, छोटं 50-100 उमऱ्याचं गाव आहे, काय माहित नव्हतं. लोक म्हणायची बनसरोळा का. मला बऱ्यापैकी 50% लोक तर बनसरोळ्याचीच म्हणायची महाराज बरं का. त्याच्यामध्ये भानसळ त्याचा थोडं सेम उल्लेख यायचा. पण त्याच्यामुळं माझा योग आला तिथं यायचा. मला माहीत नव्हतं कुठं आहे गाव महाराज बरं का, पण यायचा योग आला भाग्य. त्याचमुळे तुम्हा सगळ्यांचे मनस्वी आभार. तुम्ही सगळे उपस्थित आहात ग्रामस्थ मंडळी. अशीच आई पद्मावतीची तुमच्या गावावर कृपा असावी, आमच्यावर कृपा असावी ही विनंती. सुंदर टाळकरी या वयात इथं उभा आहेत, जगाचा मालक, वृद्धिंगत करणारी यात वाद नाही. विनेगरी दादा, चोपदार दादा, अगदी गोड गायनाचार्य, सगळी महाराज मंडळी, अगदी सुंदर पखावाज, हरिभक्त परायण आमचे अनंत महाराज, अगदी गोड सुंदर पखावाज ज्यांनी वाजवला. याच्या आधी फार वेळा सवेला साथ दिली. जसं नावामध्ये अनंत हा उच्चार आहे तसा जगाच्या मालकापर्यंत म्हणजे जगाच्या अनंतापर्यंत नामचिंतनाचा जयघोष पोचावा एवढी ताकद त्यांच्या बोटांमध्ये आहे. म्हणून चरणावर साष्टांग दंडवत. अगदी गोड सुंदर पखावाज वाजवला. शिवनिर्मित असणारा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद बोटांमध्ये यावी हीच परमेश्वरांनी प्रार्थना. त्याचबरोबर हरिभक्त परायण अगदी गोड सुंदर गायन ज्यांनी केलं असे माऊली महाराज असतील, त्याचबरोबर कैलास महाराज होते, दोघांचे मनस्वी आभार. ती सगळी मंडळी आधी सरस्वती कंठामध्ये वास करावी. जगाच्या मालकाचं नाव जे गोड आहे ते अजून गोड करायची ताकद तुमच्यामध्ये आहे. चरणात साष्टांग दंडवत तुमच्या. सगळी टाळकरी पंचक्रोशीतील मंडळी, सगळ्या वारकऱ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत या लेखीचा. अगदी गोड सुंदर तुम्ही सगळे उपस्थित राहिलात. ग्रामस्थ मंडळी, सोबदार दादा, त्याचबरोबर आमचे धनंजय महाराज अगदी गोड सुंदर परमार्थाची सेवा करत ज्यांनी साथ केली त्यांचे मनस्वी आभार. सगळी मंडळी, माझ्यासोबत आलेल्या दोनही गोड कीर्तनकार, आमची अंजली असेल, श्रद्धा असेल, ही माणसं बरीच म्हणतात एवढा पैसा घेतात ठेवता कुठं, घेतलेला पैसा कुठं ठेवता. मी कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका, माझ्या 24चीच आहे मी. माझा जन्मच 2000चा आहे. कसा विषय माहिती आहे का तुम्हाला सांगते. माझा बाप माळकरी, माझा आजा माळकरी, माझा पंजाच्या पंजाबी माळकरीच आहे. जर वैष्णवाचं कुटुंब असेल तर त्याचं फळ थोडकं नसतं. जर अखंडितपणे वैष्णव धर्म सांभाळला गेला तर प्रत्येक कुळात एक सामर्थ्यवंत व्यक्तिमत्व जन्माला आल्याशिवाय राहत. हे कष्ट त्यांचं आहे, फळ आम्हाला भेटले. आम्ही आई त्या कणकीवर रिगोटे आहेत आमच्या. आम्ही माऊलींची कृपा आहे, पण परमात्म्याची कृपा आहे म्हणून नाही दादा. पण एवढं पहिली लोक पैसे देत नव्हती, आता देते ती. आता चांगलं देते. मला तेव्हापासून कळलं प्रसिद्धी आल्याशिवाय पैसा सुद्धा येत नाही. मग काय, पहिलं 500 घ्या, तिकिटाला किती लागतंय 100, मग 200 घ्या, असला कारभार असायचा. आता चांगलं देतात. ह्या 3-4 वर्षात नाव झाल्यापासून लोक पैसे द्यायला लागली आणि पैसे द्यायला लागल्यावर कळलं कमवायचं अवघड नाही, खर्चायचं अवघड आहे. आणि ज्याला कुठं खर्चावं कळत नाही त्याची अवस्था शाहरुख खानच्या पोरासारखी होती. त्याला कळलं महाराज. मग म्हणलं माऊली म्हणतात जरी स्वधर्मात होते जे मेळे आपण यात ते दिजे बहुते सन्मान योगे 50% वाटा तरी समाज हितार्थ जावा. म्हणून 1 रुपया कोणाची देणगी न घेता, हाताला कधी पावती पुस्तकाचा स्पर्श न लावता, कीर्तनाच्या मानधनाच्या व्यतिरिक्त 1 रुपया कोणाचा न घेता, फक्त आणि फक्त कीर्तनाचं मानधन जे आपण घेतलेलं आहे त्या कीर्तनाच्या मानधनावर मी शिवलीला पाटील सगळ्यांना सांगू शकते परमात्म्याच्या दारात देवा योग्य तो वापर केला. आज 3.5 ते 4 कोटी रुपयाची शिक्षण संस्था आहे माझी, ज्यामध्ये सामर्थ्याने मुली शिकवते.
आज 60 ते 70 मुली माझ्याकडे आहेत. गादीशिवाय झोपत नाही, आरोशिवाय पाणी पित नाही, सोलरशिवाय आंघोळ करत नाही. माझं स्वतःचं घर पत्र्याचं आहे, पण माझी संस्था आरशीशी आहे. कधी आलात तर नक्की या बार्शीला. पुणे लातूर बायपासला माझी संस्था आहे, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली वारकरी शिक्षण संस्था. ज्यामध्ये शैक्षणिक शिक्षण तर आपण देतोच, फक्त मुलींची आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षामध्ये हरिपाठाचं प्रांगण वेगळं, किचन वेगळं, पाठाचा हॉल वेगळा, प्रत्येक 4 मुलीला वेगळी रूम, वेगळं वॉशरूम, वेगळं बाथरूम, आणि सगळ्या गोष्टींना बायका. पोरींचं ताट सुद्धा पोरी सुद्धा धुत नाही, त्या धुवायला बायका आहेत, स्वयंपाक करायला बायका आहेत, त्यांच्या रूमा झाडून पुसून घ्यायला बायका आहेत. पोरी फक्त अभ्यास करतात. शास्त्र, वेद, उपनिषद, जी व्याकरणाची संहिता आहे, गीतेची असेल, विष्णू सहस्त्रनामाची असेल, ते आपल्याच भागातले दत्ता महाराज हुके अखंडितपणे ज्यांनी सुंदर वेदांताचं शिक्षण मुमुक्ष धर्मशाळा पंढरपूर येथे सामर्थ्याने पूर्ण केले. दत्ता महाराज हुकेंकडे संहिता आहे. त्याचबरोबर माऊली महाराज पखावाज शिकवतात, आणि कीर्तनाचं जे काही आहे ते मी बघते. संहिता वगैरे सगळं घेऊन जो उर्वरित भाग आहे दृष्टांताचा, संत चरित्राचा, तो मी बघते. अखंडितपणे मुली शिकतात. त्या मुली पुढे जाऊन पैसे किंवा प्रसिद्धी मिळवतील म्हणून कदाचित शिकवत नाही, पण त्या मुली पुढे जाऊन धर्माचा प्रचार करतील म्हणून शिकवल्याशिवाय नाही. एवढं मात्र सत्य. मग तुम्हाला सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत. पण एक वाक्य हे सांगायचं कारण एवढंच होतं, महाराज लोक वाईट नसतात, कधी कधी वाईट लोक महाराज होतात. फरक आहे. तो फरक तुमच्यात लक्षात आला म्हणजे तुम्ही दंभाला मारलं एवढं मात्र नक्की. त्याच्यामुळे ही सगळी तुम्ही कारणं टाळा. हा संसारिक व्याप जो खरंच त्रास देतोय तो बाजूला टाकून आई भावाने चरणी नतमस्तक व्हावं. आई भावाने एवढंच दान पदरात टाकावं. आम्हाला जर जोगवा द्यायचाच आहे तर भक्ती वैराग्याचा द्यावा, आणि हा जोगवा आम्ही आमच्या पदरात घेऊन अखंडित आयुष्य जगावं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.